आता याच्यामध्ये आपण 2019चं चालू करणार आहे. 2017-18 आपण कंप्लीट केलं बरोबर, आणि 2019 आता बघणार आहे आपण. काय होतं PYQ केलं ना, तिची मनातली भीती असते. आता कसं होतं की काय तुम्ही कंबाईनच्या पुस्तकातून एक्सप्लेनेशनच्या पुस्तकातून करता, पण इश्यू त्याचा काय होतो की रिअल एक्झामला एक हेच नाही, म्हणजे क्वेश्चन वाचला लगेच त्याचं एक्सप्लेनेशन वाचत बसतो. मग तो जो मोमेंटम असतो ना, तो मध्ये ब्रेक होतो. ते नाही झालं पाहिजे आपल्याला रिअल एक्झाममध्ये कसा पेपर सोडवायचा आहे त्याची एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणजे दररोज जर असं केलं आपण तर काय होईल, एक माइंडसेट तसा तयार होऊन जाईल. ॲटोमॅटिकली सवय लागायला वेळ जातो, आणि अशी सवय लागली की रविवारी काही नवीन वाटणार नाही आपल्याला, ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी बरोबर. त्याच्यामुळं आपण हे असे सेशन घेतो आहे की जिथं फक्त क्वेश्चनच सॉल्व करतो आहे, आणि सोबत जर वेळ भेटला तर लगेच इन्फॉर्मेशन पण सांगून देतो आहे, म्हणजे जर फारच महत्त्वाची वाटली तर. पण जास्त इथं कंटेंट ओरिएंटेड नाही आहे. जिथं कंटेंट आहे तिथं कंटेंट टाकतो आहे आपण, आणि जिथं खरंच PYQ सोडवायची गरज आहे तिथं आपण PYQ सोडवतो आहे. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी मिक्स नाहीत होत आहे, तरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मध्ये मध्ये. ओके. आणि आता जर जॉईन झाला आहे तुम्ही तर कंटिन्यू पेपर होईपर्यंत थांबायचं आहे. जास्त वेळ लेक्चर नाही घेत आपण. तुम्हाला माहिती आहे 2 तासात काल 2 पेपर झाले, तर आज तर आपल्याला एकच पेपर करायचा आहे. एका तासामध्ये तुम्हाला रिकामं करून देतो, त्याच्या आधीच पण होऊ शकतं, पण स्पीडमध्ये कवर करायचं. एकदा चालू झाल्यानंतर मी पण मध्ये थांबत नाही, दुसरं काहीच बोलत नाही मी, तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही पण दुसरा काहीच विचार करायचा नाही, जसं एक्झामला बसला आहे तसं, ठीक आहे. आणि कुठेच यूट्यूबला वगैरे घेत नाहीत असं, ते उगीच काहीतरी बघितलं असेल तुम्ही, यूट्यूबला सर्च करून थोडंफार बघितलं तर लक्षात येतं आपल्या, ठीक आहे. चला चालू करायचं. जॉईन झालेत बऱ्यापैकी, अजून 1 मिनिट वाट बघूयात आपण आणि लगेच चालू करू. टाईम बाउंड प्रोसेस आहे, ठीक आहे. बऱ्याच जणांचं सेंटर वगैरे आलं असेल, त्यांनी पेपर पुढे जाईल की नाही जाईल या गोंधळात पडूच नका. काय होणार आहे, अजून पुढे जाईल का, या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आपण नाही. जर आपले 2, 3, 4 अटेम्प्ट झालेले असतात तर अशा गोष्टी तुम्हाला नॉर्मलाईज झालेल्या असतात, आणि त्या गोष्टीवर इव्हन चर्चा पण करणं, ज्यांचं ऑलरेडी हे झालं आहे, अटेम्प्ट झाले, त्यांना माहिती आहे गोष्टी मार्केटमध्ये कसं चर्चा करतात. इव्हन मग टेलिग्राम चॅनलवाले मग जबरदस्त चालतं त्यांचं, ते एकमेकांना ट्रोलिंग हे ते बरंच चालू असतं त्यांचं. त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष नाही द्यायचं आहे, कारण आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला पॉलिटिक्स नाही करायचं, राजकारण नाही करायचं इथं, ठीक आहे, MPSCमध्ये. त्याच्यामुळं फोकस राहू द्या आणि चालू करूयात आपण, ठीक आहे. चला शेवटपर्यंत थांबायचं आहे. शेवटपर्यंत पूर्ण पेपर सोडवून 80 प्रश्न सोडवणार आहे आपण. त्यामध्ये करंट अफेअरचे टॉपिक आहेत तेवढे फक्त बघायचे. चला पहिला प्रश्न करंट अफेअरचा प्रश्न आहे. आता पहिले जे प्रश्न असतात ते करंट अफेअरचे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये आपण लक्ष देतो का त्याच्यावर? नाही, त्याचे फक्त टॉपिकवर लक्ष देतो. पहिला प्रश्न चीनबद्दल किंवा जागतिक कार्बन डायऑक्साईड त्याच्याबद्दल होता, ठीक आहे. मग भारताचं स्थान, चीनचं स्थान असा होता. तर आता करंट, मग याच्यातून PYQमधून काय बघायचं आहे, याच्या PYQमधून करंटच्या काय बघायचं आहे की आता यावर्षी काय टॉपिक येऊ शकतो, तसा त्याच्या रिलेटेड करंट कंटेंट काय, त्याच्यासाठी आपण हे डिस्कस करतो. हे आपण करत नाही बरं का. आणि मग करंट अफेअरमध्ये काही येतं असं म्हणत जातो आपण. पण हे जर बघितलं तर आपण थोडासा एक अंदाज तरी लागतो काय ना काय, ठीक आहे. दुसरा क्वेश्चन, महिला बालविकास मंत्रालयाने कोणत्या ऑनलाईन पोर्टलची सुरुवात केली? मग हे तर पोर्टल महत्त्वाचे आहेत तुम्हाला, ठीक आहे. तर हे शी-बॉक्स वगैरे पोर्टल होता त्यावेळेसचा, मग त्यावेळेसचा कंटेंट आहे, करंट आहे, त्यामुळे ते त्या 2019नुसार ते विचारणार आहेत. मग गगनयान विचारलेलं आहे. काल पण इजरोवर क्वेश्चन होता बघा, कालचे जे लाईव्ह होते त्यांना माहिती आहे बरोबर. काल पण इजरोवर क्वेश्चन होता, आज पण इजरोवर क्वेश्चन दिसतोय तुम्हाला. तिसरा, मग आता यावेळेस इजरोवर क्वेश्चन येणार. जर कंटिन्यू त्याच्यावर टॉपिक असेल तर त्याच्यावर इजरोचे जे लॉन्चिंग प्रोजेक्ट आहेत वगैरे त्याच्यावर प्रश्न येणार आहे. 4 नंबरचा क्वेश्चन बघा, सुकन्या समृद्धी योजना ही फार इम्पॉर्टंट योजना आहे. का रे इम्पॉर्टंट योजना आहे? सुकन्या समृद्धी योजना फार इम्पॉर्टंट योजना आहे. का? कारण ह्या योजनेला काय झाले, कधी चालू झाली बघा. अयोग्य प्रश्न विचारला आहे. सुकन्या समृद्धी योजना बघा, प्रत्येक पहिलं स्टेटमेंटपासून बघा. काय रे, कधी चालू झाली? अयोग्य स्टेटमेंट विचारलेले आहेत. 2015मध्ये ही योजना सुरू झाली, ठीक आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलन या योजनेचाही भाग होती. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आणि ही आता जी झालेली जी राज्यसेवा आहे त्याला पण प्रश्न विचारलेला होता बरोबर. आता तिसरं स्टेटमेंट काय म्हणते बघा, मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. आणि या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठी खर्च समाविष्ट नाही. आता नाही म्हणते की, पण हे स्टेटमेंट चुकीचं आहे, डी स्टेटमेंट चुकीचं आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल तर 50% तुम्ही विड्रॉ करू शकता. ज्या टायमिंगला मुलीचं 18 वर्ष पूर्ण होतं त्या टायमिंगला लग्न झालं की ते तुम्ही काय करू शकता, ते मनी विड्रॉ करू शकता. त्याच्यामुळे डी स्टेटमेंट हे बरोबर आहे
चुकीचं आहे, चुकीचं आहे. त्याच्यामुळं अयोग्य विचारलं डी पर्यायामध्ये पाहिजे आपल्याला. आता प्रत्येकच पर्यायामध्ये डी आहे, त्याच्यामुळे इलिमिनेशनचा काही वावच नाही तर. ठीक आहे. आणि 2015ला योजना सुरू झाली, हे बेसिकचा पार्ट आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. 22 जानेवारी 2015 पानिपत हरियाणामध्ये चालू झाले. त्याच्यामुळे ए गेलं, पहिला ऑप्शन गेला. राहिले ऑप्शन 2, 3 आणि 4. आता बेटी बचाव बेटी पढाओ ही आंदोलनाचा भाग आहे, ब्रॉडरचा भाग आहे ब्रॉडर योजनेमध्ये. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आता चुकीचं काय, सी आणि डी चुकीचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. चला पुढं. आता कारण यावर्षी प्रश्न येऊ शकतो, 10 वर्ष पूर्ण झाले त्या योजनेला. त्यानंतर बघा 2018 पुरस्कार वगैरे विचारलेत. मग यावर्षीचे पुरस्कार बघायचे तुम्हाला. पद्म पुरस्कार कोणाला भेटलेत, पद्मविभूषण किती भेटलेत पद्मविभूषण 7 भेटलेत. पद्मभूषण किती भेटलेत, 19 भेटलेत. आणि पद्मश्री किती भेटलेत रे, 113. म्हणजे या वर्षीचे, त्यानुसार तुम्हाला रिलेट करत राहायचं आहे. 6वा क्वेश्चन बघा काय म्हणतोय, चुकीचं विचारले त्या टायमिंगचं. आता कशावर विचारलं होतं त्यांनी, न्यायाधीशावर विचारलं होतं. आलता का रे यावर्षी न्यायाधीशावर प्रश्न, भूषण गवई आठवते का, राज्यसेवेला आला होता ना. मग त्या न्यायाधीशावर हे बघा पॅटर्न ते फॉलो करतायत, आपण करंट नीट बघत नाही. भूषण गवईवर प्रश्न आलेला होता आणि इथं पण न्यायाधीशावर प्रश्न आहे. तिथं चुकीचे स्टेटमेंट विचारले होते आणि आपल्याला पण चुकीचं स्टेटमेंट विचारलं होतं. तर भूषण गवई किती होते, 52 होते आपल्याला माहिती आहे, म्हणजे आता या वर्षीच्या करंटच्यासाठी. आणि अमरावतीतले आहेत ते, त्यांचा जन्म आहे 2005ला. ते काय चुकवलं होतं त्यांनी, हायकोर्टचे जज कधी झाले ते चुकवलं होतं. तर 2005 ते 19 दरम्यान ते हायकोर्टचे जज होते आणि 2019ला ते सर्वोच्च न्यायालयात गेलेत भूषण गवई. 6 नंबरचा क्वेश्चन डन. म्हणजे या वर्षीचं करंट थोडंसं रिलेट करत जाऊयात आपण. 7वा क्वेश्चन बघा, साहित्य अकॅडमीबद्दल विचारले. जरी हा करंटचा क्वेश्चन असेल त्यावेळेचा, तरी पण याच्यामध्ये स्टॅटिक कव्हर होते. बरोबर नाही विचारले. साहित्य अकॅडमीची स्थापना विचारली, कधी स्थापना रे, 1954. बरोबर आहे स्टेटमेंट, काय चुकीचं नाही आहे. ठीक आहे, ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत त्याला कंटेंटचा पार्ट म्हणून घ्यायचा, लगेच घाबरून जायचं नाही. ठीक आहे, कंटेंटचा पार्ट म्हणून घ्यायचं, जे विसरले त्या गोष्टी ते क्लिअर करत राहायचं. कारण की PYQ मधला जो स्टेटमेंट आहे ते प्रत्येक स्टेटमेंट रिपीट होऊ शकतं परत. आणि ते झालेलं आहे तुम्हाला आता खाली आज गेले कळलं. काल जे होते ना त्यांना आज कळेल की काय रिपिटेशन आहे, ते किती रिपिटेशन आहे. आणि याचा फायदा ना एवढा होणार आहे, तुम्ही 2 रिव्हिजन केल्या आणि हे आपले जे लेक्चर केले ते एक समान होऊन जाणार आहे. ज्या टायमिंगला तुम्ही हा एक सगळे 2024पर्यंत पेपर सोडवचाल. कारण खालीच आता कळेल तुम्हाला, जसे क्वेश्चन येतील ना तसं कळेल की कालमधून किती रिपीट होत झालेत ते. ठीक आहे, चला पुढं. तर साहित्य अकॅडमी स्थापना 1954. संस्था नोंदणी अधिनियम 1860च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956मध्ये नोंदणीकृत आहे. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. आणि त्याचं मुख्यालय दिल्लीमध्ये मुंबईमध्ये म्हणले बघा, पण त्याचं ॲक्च्युली दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. त्यामुळे सी स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि समजा तुम्हाला माहितीच नाही तर नाकारण्याचा अधिकार किती रे, कमी. ठीक आहे, नाकारण्याचा अधिकार कमी आहे. आणि हा काय कोणाच्या क्लासवाल्याचा नाकारण्याचा अधिकार कमी नाही, हा आयोगानंच तुम्हाला नाकारण्याचा अधिकार कमी ठेवलेला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ए आणि सी ह्याच्यामध्येच उत्तर मारणार आहे तुम्ही, PYQ जर नीट बघितलेला असेल तर. ठीक आहे, तर खालीलपैकी कोणते बरोबर नाही, ए आणि सी मध्येच मारणार आहे तुम्ही. मग ए आणि सी मध्ये 1954ची जर स्थापना माहिती आहे तुम्हाला तर त्याचं सी उत्तर आहे. मुख्यालय चुकवण्याचे चान्सेस पण जास्त असते, असे प्लेस चुकवतात ते. तर अकॅडमी, 4था स्टेटमेंट काय म्हणते, अकॅडमीने 24 भाषांना मान्यता दिलेली आहे. किती भाषांना मान्यता दिली आहे, 24. त्याच्यामध्ये कोणते सांगा बरं, राजस्थानी आहे बघा, त्याच्यामध्ये इंग्लिश आणि राजस्थानी दोन्ही आहे. 22 शेड्यूल लँग्वेज आपल्या 8व्या शेड्यूलमधल्या, आणि ते राजस्थानी इंग्लिश हे पण आहे. आणि ज्ञानपीठमध्ये किती आहेत रे, हे झालं साहित्य अकॅडमीचं. आणि ज्ञानपीठमध्ये किती आहेत, 23 लँग्वेज आहेत, 23 इंग्लिश आहे त्याच्यामध्ये, आपण राजस्थानी नाही. हे फरक आहे लक्षात ठेवा, ज्ञानपीठ आणि साहित्य अकॅडमीमध्ये. लगेच क्लिअर करून घ्या पुढं. चला पुढं. 8वा क्वेश्चन काय विचारलं त्यांनी, मुंबईबद्दल विचारलं होतं, मुंबईमधील नद्या वगैरे. ते करंटच्या रिलेटेड क्वेश्चन होता, पण तरी पण तुम्हाला फायदा होऊ शकतो. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, हे जे याच्यामध्ये असत्य स्टेटमेंट, सी स्टेटमेंट चुकीचं आहे याच्यामध्ये. बाकी स्टेटमेंट बरोबर आहेत. पहिलं, मुंबई हे बिबट्याच्या अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे. ठीक आहे, बरोबर आहे. परत मुंबई शहरातील 4 प्रमुख नद्या म्हणजे कोणत्या आहेत तर मिठी, दहिसरी, पोईसर. म्हणजे क्वेश्चन जर आला तर आता चुकायला नको, ओशिवरा मुंबईवर आला तर. आणि हे 3रं स्टेटमेंट चुकीचं आहे. काय आहे चुकीचं आहे याच्यामध्ये, काय चुकीचं आहे तर हे दहिसर, पोईसर, मिठी नद्यांचा तुळशीच्या तलावातून उगम होतो असं म्हणलं आहे. पण हे दहिसर नदी आहे ना, तिचा उगम जो आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये होतो. आणि जी पोईसर आहे तिचा फक्त तुळशीमधून होतो. आणि मिठी जी नदी आहे ना तिचा विहारमधून होतो. हे लक्षात ठेवा, लिहून घेत असेल तर लिहून घ्या फास्टमध्ये. ठीक आहे, PYQचा कंटेंट आहे, त्यामुळं ह्या शॉर्ट नोट्स पण लास्ट टाईम रिव्हिजनसाठी फायदा होऊ शकतो. तर बघा आता हे काय विचारलेलं आहे, पोर्टलचं नाव विचारलं आहे. ई चरक नावाचे पोर्टल कशा संदर्भात आहे, तर कशा संदर्भात आहे माहीत नसेल तर आपण काय करतो रे, सगळ्यात मोठा ऑप्शन मारून देतो. हे आपलं लॉजिक आहे, काय माहीत नसेल तर. आता त्यावेळेसचा पेपर आहे, आपल्याला करंट थोडी माहीत असणार आहे, त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. तरी पण लक्षात ठेवा, हे ई चॅनल हर्ब्स ॲरोमॅटिक्स म्हणजे सुगंधी कच्चा माल याच्या आयुर्वेदाच्या ज्ञानाविषयी होते. ई चरक नावावरूनच कळून जाते ना रे ते.
मग मॅक्सिमम ऑप्शन मारून द्यायचं. पेन्सिल आता पण महत्त्वाचं आहे. पेन्सिल ऑनलाईन पोर्टल कशासाठी बाल मजूर कायदा, राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्प, पहिलं उत्तर आहे त्याचं पेन्सिल. आता पण महत्त्वाचं आहे पेन्सिल. ठीक आहे. तर 11वा प्रश्न घ्या. त्यावेळेसचा करंट अफेअरचा प्रश्न आहे, ते ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट वगैरे विचारले होते पाकिस्तानची. मग आताचे जर कोणाचे निधन झाले असेल, निधन वार्ताचा एक प्रश्न 100% येतो आहे. त्याच्यामुळं निधन वार्ता 11वा प्रश्न निधन वार्ता आहे, तर तुम्हाला आता करंट अफेअरमध्ये निधन वार्ता नीट करायचं आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन बघा. 12वा क्वेश्चनमध्ये कुंभमेळा विचारलेला आहे. कुंभमेळा डिसेंबर 2017मध्ये युनेस्को समितीने खालीलपैकी कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसा इंटेंजिबल हेरिटेज, कल्चरल हेरिटेज म्हणून मान्यता दिलेली आहे. कशाला दिलेलं आहे रे? कुंभमेळ्याला दिलेलं आहे. आता इम्पॉर्टंट आहे 2025साठी, कारण की आपल्याला माहिती आहे 144 वर्षांनी इथं कुंभमेळा झालेला होता. ठीक आहे, प्रयागराजला. तर 13वा क्वेश्चन कशाशी संबंधित आहे? क्लायमेट चेंजचा प्रश्न विचारला आहे बघा. खालीलपैकी कोणत्या हवामान बदलाशी संबंधित आहे? आता काय रे? अर्थ समिट तर आपल्याला माहिती आहे हवामानाबद्दलच होती ना, 1992ला झाली अर्थ समिट, रिओ दी जानेरो, आठवते ना. तर पृथ्वी शिखर परिषद, परत क्योटो प्रोटोकॉल, हे तर असणारच आहे 100%. UNFCC नावातच आहे, युनायटेड नेशन फ्रेमवर्क फॉर क्लायमेट चेंज. ठीक आहे, तर हे UNFCC पण आहे. परत रामसर परिषद. आता आयोगानं पहिल्यांदा काय दिलं, ते ABC उत्तर दिलं होतं याचं, पण दुसऱ्या आन्सर की ना आयोगाने याचं उत्तर चेंज करून परत ते रामसर पण त्याच्यामध्ये ॲड केलं. कारण का रे? नाकारणं फार अवघड आहे आयोगाला पण. कारण की रामसर जरी वाटत असेल तुम्हाला हेरिटेज साईड वगैरे हे त्या गोष्टी, तरी पण ते वेटलँडला प्रोटेक्ट करणार आहे रामसर कन्व्हेन्शन, आणि ते त्याच्यामुळं ऑल ऑफ द अबाव त्याचं उत्तर आहे. आता 14वा प्रश्न बघा, तो पण करंटचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर तो त्या रीतीनं त्यावेळेसचा होता. आता काय त्याला डोकं लावायची गरज नाही आपल्याला. आता 15वा क्वेश्चन बघा. आता काय जरी माहीत नसलं ह्याच्यामध्ये खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य आहे? आता काय होतं की जर काय माहीत नसेल तुम्हाला, तर महाराष्ट्रामध्ये ऑप्शन असेल तर मोस्ट प्रोबेबली ते उत्तर असतं. 100% नाही, पण माहीतच नसेल तर काय मारणार? उत्तरात महाराष्ट्र दिसलं तर महाराष्ट्र रिस्क घेऊ शकता. चला, बलवंतराय माहीत. आता पॉलिटी क्वेश्चन चालू झाले 16व्यापासून. पॉलिटी क्वेश्चन आता इथून पुढं तुम्हाला डोकं नीट अजून शार्प ठेवायचं आहे. तर बघा काय आहे रे, बलवंतराय मेहता समिती विचारलेली आहे, आणि पंचायत राजवर 100% 1 किंवा 2 प्रश्न हे असतातच कंबाईनला. त्याच्यामुळे त्याला इग्नोर करू नका, 2 मार्क जातील मोकळ्यातच. तो छोटाच पार्ट आहे, नसेल तर मी नोट्स टाकून देईल फोटो. तर बलवंतराय मेहता समितीची स्थापना कशाच्या हेतून झाली होती? आता हे तुम्हाला माहिती आहे पंचायती राज संबंधात आहे, पण ह्याच्यामागे एक लॉजिक आहे की ही लोकशाही, पहिला ऑप्शन काय म्हणते, लोकशाही विकेंद्रित करण्यासाठी उपाययोजना सुचवणे. ठीक आहे, आता वाटू शकतं लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचवणे, पण हा बेसिकचा पार्ट आहे, त्यामुळे त्यांनी फसवलेला इथं. सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचवणे. त्याच्यामुळे दुसरं याचं उत्तर आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. कधी आली होती रे बलवंतराय मेहता समिती? तुम्हाला माहिती आहे 1957ची समिती आहे. 2 ऑक्टोबर 1959ला आपल्याला माहिती आहे राजस्थानमध्ये पहिल्यांदा पंचायती राजचा प्रयोग झालेला आहे. त्यानंतर 1977मध्ये मेहता समिती आली होती. अशोक मेहता त्यांनी 2 स्तर म्हणले होते, बलवंतरायनं 3 स्तर म्हणले होते. त्यानंतर 1985ला JVK समिती आली, 86ला कोणती आली? सिंघवी आली. त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की याला संविधानिक दर्जा देऊन टाका. ठीक आहे, तर हे रिवाईज पण करून, म्हणजे ते महत्त्वाचा टॉपिक आहे. 17वा क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत, आता निवडणूक झालेली आहे सरपंचाची, त्याच्यामुळं अजून महत्त्वाचं आहे. कोणते चुकीचं विधान विचारलेलं आहे? सरपंचाविरुद्ध, नीट वाचा, माहीत नसेल तरी नीट वाचा. सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. ठीक आहे, अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 म्हणजे 3/4 बहुमताची आवश्यकता असते. ठीक आहे, जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्षात तो मांडता येणार नाही. आणि चौथा काय म्हणतंय, सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. असं काय नाही, सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात पण तुम्ही ठराव मांडू शकता. त्याच्यामुळं शेवटचं स्टेटमेंट चुकीचं आहे. आता बघा याच्यामध्ये पण काय लॉजिक आहे. जर तुम्हाला काही माहितीच नसेल ना काय, तर काय करायचं माहिती आहे का, 3रा आणि 4थ्यामध्ये चुकवण्याची खूप जास्त प्रॉबिलिटी असते. त्याच्यामुळे 3 आणि 4मध्ये उत्तर दडलेलं असतं. जर चुकीचं विचारलेलं असेल तर खालून जायचं, 3 किंवा 4मध्ये मारायचं. जर रिस्क घ्यायची असेल तर रिस्कचं सांगतोय शेवटचं. हे आता नॉलेजचा भाग आहे, कंटेंटचा भाग आहे, हे पाठ पाहिजे तुम्हाला काही गोष्टी आहेत त्या. चला 18वा. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? नीती आयोगाबद्दल प्रश्न आहे. नीती म्हणजे काय रे? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आता इथे इन्स्टिट्यूट म्हणलं, इन्स्टिट्यूशन आहेत आता नव्हते काय, इन्स्टिट्यूशन इथं फसवलेलं आहे. आता एवढी मोठी, आता इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूशन ह्याच्यामध्ये फरक आहे. इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामुळे हे पहिलं स्टेटमेंट चुकीचं होतं.
आणि आपल्याला पण ऑप्शन बघितलं तर कळतं की एक कोणतं तर चुकीचं निवडायचं आहे. तर एक आता एक्स्ट्राची माहिती बघा, 1 जानेवारी 2015 त्याची स्थापना आहे आणि पंतप्रधान याचे अध्यक्ष असतात. आता कोण आहे रे उपाध्यक्ष, कोण आहेत माहिती असेल तुम्हाला, करंट अफेअर तुम्ही वाचत असेल. सुमन बेरी त्याचे उपाध्यक्ष आहेत आणि CEO कोण आहेत त्याचे, ऋत्विक पांडे आहेत ना, त्या 4 टाईम फुल टाईम मेंबर आहेत, त्यानंतर पार्ट टाईम मेंबर आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर ते करंट अफेअर रिवाईज करून घ्या लगेच. ठीक आहे, 19 नंबर, खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे. आता आर्टिकल 100% विचारतात. आता करंट चालू झालं बघा, रिपिटेशन इथून पुढं. आता संसदेची निर्मिती, कलम 81, आर्टिकल काही पाठच पाहिजेत का, पाठच पाहिजेत आर्टिकल. मी ग्रुपला टाकेल आर्टिकल पेपरच्या आधी एक दिवस, ते आर्टिकल तेवढ्यातून प्रश्न येणार 100%. संसदेची निर्मिती कलम 79 बघायचं, 79 81 चुकीच दिले. आता इथं बिनचूक विचारले, करेक्टली विचारले, करेक्ट, फसू नका याच्यामध्ये, चूक नाही ह्याच्यामध्ये, बिनचूक म्हणजे करेक्ट विचारले. तर बघा, संसदेची निर्मिती 81, इथं चुकीच दिले त्यांनी, 79 आर्टिकल आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत किती आहे रे, 54 दिलं इथं, पण ते ॲक्च्युली 55 आहे. आणि भारताचा उपराष्ट्रपती, हे पण यावर्षी न्यूजमध्ये उपराष्ट्रपती ह्याच्यावर 100% प्रश्न येईल. इथं 64 दिले, पण इथं 63 आहे. आणि भारताचा महान्यायवादी हे 76 आहे. भले तुम्हाला काय माहीत नसेल तरी पण बघा, मागच्याच वर्षी प्रश्न आला होता महान्यायवादीवर, काल जे होते त्यांना आठवत असेल, होता का रे महान्यायवादी, डबल झाला का नाही रिपीट. मग आर्टिकल पण स्पेसिफिकच लक्षात ठेवायचे, सगळंच नाही लक्षात ठेवत बसायचं. 76 आर्टिकल आहे, हे बरोबर आहे, 4. ठीक आहे, आता यावर्षी प्रश्न 67 आर्टिकलवर पण येऊ शकतो, उपराष्ट्रपतीवर. कारण की काय झाले, 67 म्हणजे काय रे, राजीनामा आहे, राष्ट्रपतीचा उपराष्ट्रपतीचा राजीनामा त्याच्यामध्ये दिलेला आहे, लिहून घ्या. यावर्षी प्रश्न विचारू शकतात ते काय. त्यानंतर चला 20वा, खालील विधाने लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. प्रत्येक राज्याला न्यायालय पाहिजे का नाही, उच्च न्यायालय पाहिजे ना, लॉजिकचा भाग आहे. उच्च न्यायालय असलेली दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे, माहिती आहे, दिल्लीला हायकोर्ट आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर अजून काय, भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 झाली. हे तुम्हाला माहिती असेल, कलकत्ता, बॉम्बे, मद्रास, आठवते का हिस्ट्री, तर ते पण बरोबर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना केलेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातले 4थे होते. पहिले झाले बॉम्बे, कलकत्ता, मद्रास हे झाले, त्यानंतर मग हे 4थं झालं होतं अलाहाबाद. त्याच्यामुळे हे 4ही स्टेटमेंट बरोबर आहेत, सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत, ऑल ऑफ द अबाव उत्तर आहे. आणि आपण काय केलं होतं 7व्या घटनादुरुस्तीनं, प्रत्येक राज्याला आपण म्हणजे एक जे राज्य, समजा एक हायकोर्ट असेल तर ते 2 राज्याला पण असू शकतं असं सांगितलं होतं. सेम प्रोव्हिजन गव्हर्नरच्या बाबत पण होती 7व्या घटनादुरुस्तीनं, ते पण लक्षात ठेवा. चला 21वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 आहेत. 163 आणि 64 अगेन इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. 74 आणि 75चं ते रिफ्लेक्शन आहे, 89 ॲड केल्यानंतर होतं ते. ठीक आहे, तर 74 75 ते ह्याच्याबद्दल आहे, मिनिस्टर आणि गव्हर्नर यांचे, किंवा राष्ट्रपती आणि, ठीक आहे, राष्ट्रपती आणि आपले जे मंत्रिमंडळ आहे त्याच्याबद्दल आहे. तर बघा, पहिला, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य नीट वाचायचं आहे. कर्तव्य कशात आहे रे, कर्तव्य तिकडलं आठवतं का, कर्तव्य आर्टिकल 78मध्ये 78मध्ये जर 89 ॲड केलं तर काय होतं, तर हे 164 बनणार आहे का, ते 177 होतं आहे. त्याच्यामुळं कर्तव्य मुख्यमंत्रीचे ते 177मध्ये, त्याच्यामुळे बी चुकीचं आहे. आणि तुम्ही ऑप्शनमध्ये गेला तर डायरेक्टच उत्तर आहे बी चुकीचं, जर कळलं तुम्हाला ACD डायरेक्ट उत्तर आहे. त्याच्यामुळे काही ठराविक आर्टिकल आहेत ते महत्त्वाचे पाठ करून ठेवायचे आणि सेंटरचे आणि स्टेटचे कंपॅरिझनमध्ये लक्षात ठेवायचं. आता मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असते, ते तर तुम्हाला माहितीच आहे की रे. ठीक आहे, आणि मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्याची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. बरोबर आहे, 15% अधिक असणार नाही. ह्या गोष्टी आपण मेन्शन केलेल्या आहेत. चला पुढं 22 क्वेश्चन, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे. कुठं आहे रे मूलभूत कर्तव्य, अजून कोणत्या देशात आहेत, अमेरिका, जपान, कॅनडा, फ्रान्स. काय उत्तर आहे, जपान उत्तर आहे. आता कुठून काय घेतलं ह्याच्यावर कायम प्रश्न आहे बघा, कुठून काय घेतलं याच्यावर कायम प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी लक्षात ठेवा. अमेरिकेकडून काय घेतलं आपण, ज्युडिशरी असेल, ठीक आहे, तर कॅनडाकडून काय घेतलं, स्ट्रॉंग सेंटर घेतलेला आहे. परत गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट, गव्हर्नरची अपॉइंटमेंट असेल. फ्रान्सकडून आपण इक्वेलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी ह्या गोष्टी घेतल्या. जपानकडून काय घेतले, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, ह्या सगळ्या गोष्टी त्या जपानकडून घेतल्या. ह्या गोष्टी काय करा, रिवाईज करा, फोकस त्याच्यावर असला पाहिजे.
23. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? आता गव्हर्नरचे सगळे आर्टिकल तुम्हाला पाठ पाहिजेत, तर 163 आहे विवेकाधिकार जे आहेत ते 163 आर्टिकल आहे त्याचं. ठीक आहे, चला पुढं. 24 नंबरचा क्वेश्चन, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरण नाही, कोणते विधान ओळखा असं सांगितले. आता हा लॉजिकचा भाग आहे बघा, आणि PYQ मधून पण काही बऱ्याच गोष्टी रिफ्लेक्ट झालेत. तर मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, बरोबर आहे. याच्यामध्ये काय चुकीचं आहे का? अनुसरून आहे ना, लोकशाहीला अनुसरून आहे, त्याच्यामुळे हे तर पर्यायामध्ये येणार नाही, हे गेलं. लोकशाहीला अनुसरून आहे नाही, निपक्षपाती निवडणुका झाल्या पाहिजे ना. ठीक आहे. आणि व्यक्तीची प्रतिष्ठा बरोबर आहे, आपल्याला ती पण राखावं लागेल. आता अल्पसंख्याकांचे शासन असं कुठं आहे का रे? मागच्या वेळेस पण ऑप्शनमध्ये आठवते का आर्टिकल 19 बद्दल क्वेश्चन आला 2018ला, त्यावेळेस त्यांनी पण अल्पसंख्याकाबद्दल असं काहीतरी म्हणलं होतं. तर असं काही नव्हतं, म्हणजे चुकवताना पण ते PYQ मधून घेऊनच काही गोष्टी चुकवत आहेत. तर हे C चुकीचं आहे. ठीक आहे, तर फक्त C. आणि नाकारण्याचा अधिकार आपण किती ठेवतो रे? फारच कमी ठेवतो. ऑप्शन बघितल्यावर आपण A किंवा Cच मारलं असतं, BC आणि ADकडे बघितलंच नसतं, बरोबर. आणि मग त्याच्यात नाकारण्याचा अधिकार कमी, तर अल्पसंख्याकांचे शासन. ठीक आहे. आणि कायद्यासमोर समानता, हे तर लॉजिकचा भाग आहे, एकदम सिंपल आहे, बेसिक आहे, कोणाला यायला पाहिजे, हा प्रश्न चुकायलाच नाही पाहिजे कोणाचा. त्याच्यामुळं 24 बरोबर यायला पाहिजे सगळ्यांचा. चला 25वा काय रे? 25वा काय आहे? 25वा काय म्हणते? योग्य जोडी पर्याय निवडा. तर बघा, दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य हे कशात आहे? राज्यसूचीमध्ये. ठीक आहे, असं त्यांचं मत आहे. टपाल खाते संघसूचीमध्ये, बरोबर. टपाल खाते कशामध्ये? संघसूचीमध्ये. बँकिंग संघसूचीमध्ये, आपल्याला माहिती आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच बँकिंगला RBI वगैरे रेग्युलेशन करतं, त्यामुळे हे पण संघसूचीमध्ये आहे. आणि सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणांची तीर्थयात्रा. आता इथं किती फसवलं आहे बघा, राज्य सूची म्हणलं इथं. मला सांगा, कालचा प्रश्न तुम्हाला आठवतोय का रे? कैलास यात्रा म्हणलेलं 2018चा प्रश्न, कैलास मानसरोवर यात्रा, त्याला परराष्ट्र मंत्रालय होतं तुम्हाला सांगितलेलं. मी 2 हे पण सांगितले होते तुम्हाला, पासेस पण सांगितले होते. नातूला पास सिक्कीममधला आणि अरुणाचलमधला सांगितला होता, लेखापाणी येतो, आणि सांगितलं होतं ना हे पास, आठवते का? तर हे परराष्ट्र मंत्रालयाचं होतं, हे तुम्हाला मी कालच्या PYQ मध्ये सांगितलं होतं. आणि आज बघा, सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणाची तीर्थयात्रा राज्यसूचीमध्ये. असं आहे का रे? सेंट्रल गव्हर्नमेंट बाहेरच्या ज्या यात्रा आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंट बघत असते, परराष्ट्र मंत्रालय असतं, त्याच्यामुळे हे D चुकीचं येणार आहे. त्याच्यामुळं ABC उत्तर आहे, पहिले 3 बरोबर आहेत. कळलं का PYQ? नाहीतर ऑल ऑफ द अबव मारून द्यायचा. पण त्यांनी बघा PYQ वरून तुम्हाला प्रश्न सुटेल याची काळजी घेतलेली आहे, जरी पण हा अवघड प्रश्न वाटत असेल तर. मग आता ह्याच्यात तुम्हाला सूची पाठ करायचं, हे महत्त्वाचं आहे. चला पुढं. 26वा क्वेश्चन बघा, छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या, आता कशाची हिस्ट्रीचे प्रश्न चालू झाले. शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केलेली आहे? आता मला सांगा, विजयी मराठा कोणाचं होतं? शिंद्यांचं होतं, श्रीपादराव शिंदे. तरुण मराठा जवळकरांचं होतं, कैवारी जवळकर, तेज जवळकर. आता मला सांगा, आता हे जर तुम्हाला माहिती असेल, तरुण मराठा, कैवारी, तेज हे जवळकरांचे होते, तर BCD एका माणसाला जर मदत केली तर तो पैसा ते तरुण मराठाला पण वापरू शकतात, कैवारीला पण वापरू शकतात, तेजला पण वापरू शकतात. त्याच्यामुळे BCD तर सोबत पाहिजेच, कारण ते एकाच माणसाचे वृत्तपत्र आहेत. ठीक आहे. आणि विजय मराठा, आता BCD सोबत असलेला एकच ऑप्शन आहे, खाली जाऊन बघा की तुम्ही, चौथा ABCD डायरेक्ट उत्तर आहे तुमचं. विजय मराठा माहीत नसेल तरी उत्तर आहे. ठीक आहे. पण तुम्हाला ह्याच्यासाठी हे माहीत पाहिजे की तरुण मराठा कोणाचा आहे, कैवारी कोणाचा आहे, तेज कोणाचा आहे. हे बेसिक जेवढे वृत्तपत्र आहेत तेवढे पाठच पाहिजेत. ठीक आहे. 27 सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना कोणी पाठिंबा दिला? कोणी पाठिंबा दिला रे? आपल्याला माहिती आहे, मुंबई आलं तर एकच माणूस येणार आहे पाठिंबा देणारा. कोण असणार आहे रे? शेठ नाना जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे, शंकर शेठ होते. ठीक आहे. त्यामुळं, आणि त्यांनी सही पण केली होती, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे सतीच्या चाली निर्मूलन करण्यासाठी राजाराम मोहन राय आणि नाना शंकर शेठांची सही पण होती. त्याच्यामुळं मुंबई आली की नाना शंकर शेठ येणार आहेत. बघा, सारखं PYQ रिपीट होत असतात ते त्यांच्यावर. म्हणजे तुम्हाला आता इथून पुढे जर प्रश्न आला आणि भीती वाटत असेल की मुंबई आलं तर, जर काहीच माहीत नसेल तर नाना शंकर शेठ मारू की नाही, पण ते PYQ बघितले, तुमच्या डोळ्याखालून चालले आता, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार पेपरमध्ये की नाही ठीक आहे जाऊ द्या, उगीच काहीतरी भाऊमाजीन नाही मारून येणार तुम्ही. बरेच जण करतात तसे, भाऊमाजीनच मारून आलो का, भाऊ सेम दिसत होतं. अरे पण दादा, PYQ बघितले असेल तर तुम्हाला कळेल ना, नाना शंकर शेठवर सारखा प्रश्न येतो, आणि मुंबई म्हणल्यावर कोण असणार आहे? ठीक आहे. आणि हा स्टॅटिकचा भाग आहे, बेसिकचा भाग आहे, हे तर यायला पाहिजे. आता 28वा प्रश्न कॅन्सल झालेला आहे, त्यामुळे तो काही बघत नाही. पण चला 29 बघा, शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले नवीन शंकराचार्य? तर सदाशिवराव
बेनाडीकर तिसरा पर्याय लक्षात ठेवा. हा कोणाला माहीत नसेल तर आता सदाशिवराव बेनाडीकर तिसरा ऑप्शन आहे. आता जर प्रश्न रिपीट झाला तर चुकायला नको. प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत कोणाचा सहभाग होता? बघा, प्रतियोगिता म्हणजे काय रे? रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन पार्टी म्हणजे 1923च्या दरम्यान जी स्थापना झाली होती 1923-24ला. तर त्या टायमिंगला कोण होतं? बघा, नजी केळकर, मदन मोहन मालवीय, मुंजे आणि आने. आता हे जर तुम्ही इतिहास नीट बघितला असेल तर केळकर, मालवीय, मुंजे हे नाही आणि हे सोबतच माणसं असायची सारखी. त्याच्यामुळं ह्यांनी पार्टी काढली होती. ऑल ऑफ द अबाव त्याचं उत्तर आहे. आणि तो आपल्याला माहिती आहे. तुम्हाला जर काही माहीत नसेल तर तुम्ही काय मारता? ऑल ऑफ द अबावच मारता. काय मग सगळ्यांबरोबर काय व्हायचं ते होऊ द्या. 31 उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कुणी? आता ट्रायबलवर प्रश्न आला बघा. संताल लोक, परत संबुदान नागा, जादूगर, बिरसा मुंडा आणि वरीलपैकी कोणतेही नाही. आता उलगुलन हा बेसिकचा पार्ट आहे. कोण आहे? बिरसा मुंडा. त्यांचं आता जयंती पण असते 15 नोव्हेंबर, तुम्हाला माहिती असेल. तर प्रश्न येऊ शकतो डबल त्यांच्या बिरसा मुंडावर. आणि आत्ताच बिरसा मुंडा 2025ला आला होता का रे? बिरसा मुंडा जोडो रस्ते स्कीम असा विचारला होता प्रश्न त्यांनी. ठीक आहे. तर PYQ हा फायदा होतो. टॉपिक कळते ती काय करायचं फोकस. 32 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते? आता कोणते होते रे? लॉजिकचा बघा, उलट वाचत येतं कधी पण. ॲलन ह्यूम, लॉर्ड कर्झन, विल्यम वेडनबर्ग. लॉर्ड कर्झन कधी होता? तुम्हाला माहिती आहे. बंगालची फाळणी कोणी केली? कर्झनने केली. तुम्ही पहिला कटकू करून टाकणार आहे त्याला 4 नंबर ऑप्शनला. राहिले 3 ऑप्शन. विल्यम वेडनबर्ग, व्हाईसरॉय डफरीन आणि हेनरी कॉटन. ठीक आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये. दुसऱ्या ऑप्शनमध्ये ॲलन ह्यूम, व्हाईसरॉय डफरीन आणि जॉर्ज वूल. पहिला ऑप्शन ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन आणि विल्यम वेडनबर्ग. आता ही डफरीन याच्यामध्ये नव्हता, एवढं लक्षात ठेवा जर आता इथून पुढं इथं माहीत नसेल तर. आणि पहिला ऑप्शन त्याचं उत्तर आहे. ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन आणि विल्यम वेडनबर्ग हे 3 जण हजर होते. चला 33 स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख कोणत्या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता? ठीक आहे. तर कशामध्ये झाला होता? केसरीमध्ये झाला होता. केसरीमध्ये. ठीक आहे. दर्पणबद्दल माहिती कोणाचं आहे? आपण कालच बघितलं. दर्पण सतीबद्दल होतं. सतीबद्दल त्यांनी पहिल्यांदाच लिहिलं होतं. कोण? बाळशास्त्री जांभेकरांचं. धूमकेतू कोणाचं आहे रे? भाऊ महाजनांचं. हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. भाऊ महाजन, धूमकेतू. परत अजून भाऊ महाजनांचे बाकीचे पण लक्षात ठेवा. प्रभाकर असेल, ज्ञानदर्शन असेल. आता ज्ञानदर्शन आणि ज्ञानोदय मध्ये कन्फ्यूज होऊ नका. ज्ञानोदय तुम्हाला माहिती आहे व्हॅलेंटाईन चिरोले काल जो आला होता तो त्याच्यात बोलायचा. ठीक आहे. आणि राष्ट्रवीर शामराव जे होते त्यांचं होतं राष्ट्रवीर. ठीक आहे. त्यामुळे आता सोबत आपण हे पण कव्हर करून घेतलं. 34 1911 कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी कोणाला अध्यक्ष नियुक्त केलं? भास्करराव जाधव, अण्णासाहेब लट्टे, हरिभाऊ चव्हाण आणि डोंगरे. कोणाला केलं रे? भास्करराव जाधव. 1911 लक्षात ठेवा. चला पुढं. 35 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणते अधिवेशन मुंबई येथे आयोजन करण्यात आलं होतं? तर बघा, प्रथम तर माहितीच आहे मुंबईमध्ये झालं होतं. ठीक आहे. किती मेंबर होते, काय होते ते तुम्हाला सगळं डिटेलमध्ये माहिती आहे. पाचवं पण माहिती आहे. 5 नंबरचं झालं होतं. ठीक आहे. 20वे 1904 झाले होते. आणि 31वा 31 1915 पण झालेलं होतं. ऑल ऑफ द अबाव याचं उत्तर आहे. चला पुढं. ठीक आहे. तर आता लक्षात ठेवा, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन पण तुम्हाला रिवाईज करायचे आहेत. पहिलं मुंबईला झालं. दुसरं कलकत्त्याला झालं होतं. दादाभाई नौरोजी त्याचे अध्यक्ष होते. तिसरं तुम्हाला माहिती आहे बद्रुद्दीन तय्यब जे होते मद्रासला झालं होतं. नंतर म्हणजे पहिल्यांदा वेस्टला, परत ईस्टला, परत साऊथला, परत हे क्रोनॉलॉजिकल लक्षात ठेवायचं. साऊथ नंतर परत नॉर्थला आणि नॉर्थ नंतर परत डबल वेस्टला. ठीक आहे. तर मुंबईमध्ये झालं होतं 5वं. ठीक आहे. तर असा तो ग्राफ आहे. त्यानंतर 36वा क्वेश्चन बघा. महादेव गोविंद रानडे काय रे? आता बघा, महादेव गोविंद रानडे तुम्हाला हे माहीत पाहिजे की ते निफाडचे, नाशिकचे होते. ठीक आहे. त्यांचं नाशिक निफाड. ठीक आहे. तर बघा आता, आणि जरी तुम्ही खाली ऑप्शनमध्ये बघितलं तुम्हाला काहीच माहीत नाही. ऑप्शनकडे जावा बरं. पहिल्याला त्यांनी 4 लावूनच दिला आहे. म्हणजे 3 ऑप्शनमध्ये जर ते असेल 4 तर आपण काय वेगळं करायला जाणार आहे का रे? मॅक्सिमम ऑप्शन निवडायचा प्रयत्न करणार आहे आपण. ठीक आहे. तर अशा वेळी ज्या टायमिंगला माहीत नसते रानडे कुठले आहेत, गागरकर, शिंदे, देशमुख कुठले आहेत, तर हे त्या टायमिंगला काय करायचं आपण ऑप्शनकडे जायचं आहे. कारण की आता हे तुम्हाला उत्तरं माहिती आहेत. PYQ तुमचे बघून झालेत त्यामुळे तुम्हाला आता वाटत असेल हे मला माहिती आहे. पण जर पेपरमध्ये आलं माहीत नाही त्यावेळेस काय करायचं? बघायचं कॉमन ऑप्शन बघायचे. तर कॉमन पॅटर्न जो आहे तो पॅटर्न बघायचा. तर पॅटर्नमध्ये बघा 4 दिसते. त्याच्यामुळे पहिला 4 फिक्स झाला. दुसरा बघा, आता सीचा पर्याय बघा. सीला 2 दिले त्यांनी. पहिल्या 1 आणि 2 ऑप्शनमध्ये.
त्याच्यामुळे काय होणार आहे, 1 आणि 2 उत्तर आहे एवढं फिक्स झालं. आणि 1 आणि 2 ज्यावेळेस उत्तर आहे त्यावेळेस पॅटर्न कसा दिसतोय बघा, रिव्हर्सचा. 1 2 3 4 उलट केले नाही, उलट DCBAला 1 2 3 4 असं केलेलं आहे. त्याच्यामुळं ज्या टायमिंगला काय येत नसतं असे युनिक बाहेरचे प्रश्न येतात कुठेतरी जोडायला लावायचे, आणि त्यावेळेस मात्र मग असे ऑप्शन मारायचे. यावर्षी पण त्यांनी केलेलं होतं पेपरमध्ये 2025च्या राज्यसेवाला. त्यामुळं जर काही माहीत नसेल तर आता बघून घेऊयात आपण. आलाय प्रश्न तर आगरकरांना काय लागतंय रे मग, आगरकर कुठे जाणार आहेत, रानडे निफाड, आगरकर टेंबू, शिंदे जमखिंडी शिंदे तुम्हाला माहीत पण असते, बऱ्याच जणांना बेसिक क्लिअर असते. त्या टायमिंगला सीला 2 जरी लावला तरी पण चालतंय. आणि जमखंडीचा उठाव पण लक्षात ठेवा, आप्पासाहेब पटवर्धन आणि गोपाळ हरी देशमुख हे पुणे. ठीक आहे, चला पुढं. 37वा काय रे, बरोबर विचारलं त्यांनी. अलेक्झांडर या विद्वानाच्या मते 37वा प्रश्न. ॲक्टिव्ह आहेत का सगळे, का झोपीत बघता वगैरे, तसं करू नका, ॲक्टिव्ह राहा. ठीक आहे, 37 प्रश्न झालेत आपले. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे असं विचारलेलं आहे. अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्त्वे दिसत नाहीत. आता अलेक्झांडर काय म्हणतोय, कायमधारा पद्धतीमध्ये व्यापारवादाची तत्त्वे दिसत नाहीत. असं होईल का रे, कायमधारा पद्धत म्हणजे व्यापारासाठीच काढलेलं होतं ना, आपल्याला लुटलं त्यांनी त्या कायमधारा पद्धतीनं. ठीक आहे, तर त्याच्यामुळं हे चुकीचं आहे. त्यानंतर 1765 ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. ठीक आहे, आता हे चुकीचं आहे स्टेटमेंट, सांगतो तुम्हाला. 1885 ती भेटलेली होती मद्रासला, आणि 1785ला भेटली होती. 1785ला भेटली होती मद्रासला दिवाणी मिळाली होती कंपनीला त्या एरियाची. आणि 1765ला बेंगाल, बिहार आणि ओडिसा, तुम्हाला माहिती आहे ते युद्ध झाल्यानंतर बेंगाल, बिहार आणि ओडिसा याची भेटली होती इंग्रज कंपनीला, तिथे दिवाणी भेटली होती. राईट, त्यामुळे दुसरं स्टेटमेंट पण चुकीचं आहे. लॉर्ड कॉर्नवॅलिस यांनी 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली होती. आता इथं सगळं बरोबर वाटते, पण घोळ काय झाला आहे माहिती आहे का, मुंबई प्रांत नव्हतं ते, तिथं बंगाल प्रांत होतं. त्याच्यामुळं चुकायचं नाही. चला, हे चुकीचं स्टेटमेंट आहे, त्यामुळं पुढं बघा. प्रिंगलचे पुणे जिल्ह्यात सन 1823 साली ॲसिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. बरोबर आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, खाली दडवलेलं असते बघा त्यांनी, त्यामुळं खालून ऑप्शन वाचायचे. आणि जर काही माहीत नसेल तर 3 किंवा 4 खालून त्यांनी दडवलेलं असते, ते उत्तर मारून द्यायचं. ठीक आहे, जर स्टॅटिकचा भाग असेल तर आणि ते जो मला माहिती असं अपेक्षित आहे तर मग ते खाली घेऊन जातात मग ते. आता बघा, शारदा सदन त्या पहिल्या विद्यार्थिनी कोण होत्या? पंडिता रमाबाई होत्या का? अजिबात नाही. आनंदीबाई आली, कोण आहे, बाया कर्वे किंवा बाया कर्वे त्यांना म्हणायचं बघा. ठीक आहे, तर या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. चला, 39 प्रश्न. 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली. आता इथं लॉजिकचा भाग येतो अशा प्रश्नामध्ये. आता बघा, कोणी मदत केली, दादाभाई नौरोजींनी मदत केली का? अरे, दादाभाई नौरोजीची डेथ कधी झाली, 1917 झाली. आणि 1919च्या कायद्यामध्ये ते कुठून येणार आहे, त्यांचा आत्मा वगैरे येणार आहे का? विथ ऑल रिस्पेक्ट टू दादाभाई नौरोजी, असं नाही ना होणार. त्याच्यामुळे ते पहिला ऑप्शन गेला. नेताजी सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास. आता मला सांगा, नेताजी सुभाषचंद्र बोस कधी ॲक्टिव्ह होते रे? नंतर ॲक्टिव्ह झाले. आता ॲक्टिव्ह आहेत का 1919च्या दरम्यान? ते नंतर ॲक्टिव्ह झाले. त्याच्यामुळं 2 तर येणार नाही, आणि 2 येणार नाही. मग आता इथं चित्तरंजन दास मारणार का तुम्ही, का भूपेंद्रनाथ बसू मारणार? काय मारणार तुम्ही याच्यामध्ये? मला सांगा, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि चित्तरंजन दास हे नेताजी सुभाषचंद्राचे गुरु होते. त्याच्यामुळे दोघांचे विचार सारखे असतील, आणि ते कशाला चेम्सफोर्डला मदत करायला जातील? असं होणार आहे का? नाही होणार. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, त्याचं उत्तर भूपेंद्रनाथ बसू आहे. ठीक आहे, भूपेंद्रनाथ बसू त्याचं उत्तर आहे. आणि हे जरा युनिक पण वाटते ना, वेगळं पण वाटते. आणि हे ऑप्शनमध्ये, या सगळ्यांच्या ऑप्शनमध्ये ह्या माणसाला का घातले, बसूला? ठीक आहे, आणि बोस ते पण बघा कम्पॅरिझनमध्ये. जर काहीच येत नसेल, ठोकताळा एकदम शेवटचा, बोस आणि बासू. ठीक आहे, तर पहिल्यांदा लॉजिकल अप्रोच, पहिल्यांदा नॉलेज, परत लॉजिक, आणि नंतर मग असे ठोकताळे. बोस आणि बासू हे दोन्हीतलं सिमिलर दिसते, तर मी त्याच्यापैकीच मारून देईल. ठीक आहे, चला पुढं. बालविवाह लादलेले वैधव्य या विषयावर कोणी लेख लिहिला असं म्हणलं आहे? तर कोणी लिहिलं आहे? बैरमजी मालाबार यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे असा प्रश्न आहे. तर बघा, जुन्नर आहे. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? तर कोणते रे
नदी खोरे. लहान पोरगं पण सांगेल 5वी 6वीचं. तुम्हाला विचारायची गरज आहे का? गोदावरी खोरे. आणि 2 नंबर मागच्या वर्षी प्रश्न विचारलेला बघा. आता ते PYQ किती मॅटर करतात बघा. नदी खोऱ्यावर कायम प्रश्न आहे. मागच्याच वर्षी 2024ला जी PYQ झाला त्याच्यामध्ये भीमा नदीचं विचारलं होतं त्यांनी की सेपरेट खोरं आहे का भीमा नदीचं महाराष्ट्रामध्ये. तर होतं ना स्टेटमेंट ते. तर हे सेपरेट बेसिन जे आहे म्हणजे नदी खोरे त्याच्यावर प्रश्न येतोय हे PYQतून कळतंय. त्याच्यामुळं त्याच्यावर फोकस पाहिजे तुमचा. नदी खोरे कसे कसे ते एकदा बघून घ्या. आता बघा महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? किती आहे रे? हे बेसिकचा पार्ट आहे. 750 किलोमीटर आहे. ईस्ट वेस्ट 750 किलोमीटर. 44 बघा. आता इथं पण काय माहीत नसेल. आता युनिक प्रश्न आला बघा हा. प्राणी ब्रीड ठीक आहे अपेक्षित. आता जनरल नॉलेजचा भाग आहे माहीत असते बऱ्यापैकी. गिर गाईचं दूध असते. 1ला 2 उत्तर लागणार आहे. 1ला 2 तर आता सगळं 3 ठिकाणी लावून ठेवलं आहे त्यांनी. पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये. ठीक आहे. 1ला 3 गिर गाई. म्हशीचं बघा म्हैस कोणते. आता म्हैस जर कोणते मेहसाणा गड्डी आणि जमुनापुरी. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला एक सांगतो. तुम्हाला शेळी तर माहिती असते. शेळी किंवा मेंढी तर माहीत असते ना. ठीक आहे. जर काय माहीत नसेल तर ऑप्शनकडे जावा तुम्ही. आता काय होणार आहे बघा. ऑप्शनमध्ये आपण मागच्या वेळेस एक क्रॉसचा पॅटर्न बघितला होता. 1ला 2 दिलं होतं. 2ला 1 दिलं होतं. सीला शेळीला जमुनापुरी म्हणजे सीला 4 आणि मेंढी डीला 3 असा क्रॉसचा जो पॅटर्न आहे. 1ला 2, 2ला 1, 3ला 4, 4ला 3 असा जो पॅटर्न आहे तो त्यांनी इथं फॉलो केला. आणि बऱ्याच क्वेश्चनमध्ये जे असे युनिक बाहेरून येतात का त्याला ते असे उत्तर असे पॅटर्न हे करता येते. हेच तुम्हाला लॉजिकमधून PYQमधून क्लिअर होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर हे कधी वापरायचं हे कळलं पाहिजे. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे क्रॉस पॅटर्न आहे. पण ते क्रॉस पॅटर्न कधी येतोय आयोगाला ओळखायचं आहे ना आपल्याला. तर हे असे युनिक प्रश्न आले बाहेरचे वगैरे. जर तुम्हाला अपेक्षितच नाही नॉलेज माहीतच नाही तुम्हाला की असणं अपेक्षित नाही सगळ्या गोष्टी त्यावेळेस मात्र हे असे पॅटर्न फॉलो करून तुम्हाला ते बरोबर आणण्याचा प्रयत्न करतायत आयोगावाले. ते पण तुमचे हितचिंतक आहेत. त्यामुळे बघा 1ला 2, 2ला 1 असा तिसरा ऑप्शन याचं उत्तर आहे. म्हैस कोणते तर म्हैस कोणते म्हशी मेहसाणा आणि त्यानंतर शेळी जमुनापुरी आणि मेंढी गड्डी. ठीक आहे. हे त्याचं लॉजिक आहे. 45 नंबरला बघा. आता 45 नंबरला बघा डबल प्रश्न आला. स्थलांतरित शेती आला होता का मागच्या वेळेस? आलता ना प्रश्न. PYQ मागच्या वेळेस केलेले आलता का प्रश्न? लडांग वगैरे विचारलं होतं. तर ह्याच्यामध्ये बघा 2 नंबरचा ऑप्शन बघा. पश्चिम घाटचं जर तुम्हाला माहीत नसेल ठीक आहे माहीतच नाही कन्सिडर करू पश्चिम घाटचं काय ते. पण मेघालय माहिती नाही रे तुम्हाला. झूम कल्टिवेशन नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये झूम कल्टिवेशन होतं हे तुम्हाला माहिती आहे ना. त्याच्यामुळं बीला 4 नंबर लागणार आहे. आणि बीला जर 4 लागला तर पर्यायामध्ये खाली जाऊन बघा एकच उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय. ठीक आहे. हे लॉजिक तुम्हाला लावायचे पेपरमध्ये. आणि त्यानंतर मग म्हणजे ते फार अवघड करून ठेवत नाही ते. तुम्हाला एक माहीत असेल ओके काम आहे. मागच्या वेळेस पण आपण बघितलं होतं ब्राझीलचं रोका वगैरे होतं. तर ब्राझीलचं रोका जर माहीत असेल तुम्हाला किंवा लडांग मलेशिया. मी तुम्हाला काय म्हणलं होतं माझे डांग मोठे मला डांग मोठी मारता येते असं काहीतरी लॉजिक सांगितलं होतं. आठवतं आहे ना कालचे. तर हे डबल रिपीट होतात क्वेश्चन अशा टाईपचे. मग हेच करायचं आपल्याला. मेघालय झूम शेवटच्या दिवसामध्ये याच्यावर फोकस असला पाहिजे आपला. मध्यप्रदेशचं काय रे मग पेंडा. आणि ओरिसाचं काय आहे डीचं 3 पोडू. ठीक आहे. आता लक्षात ठेवा इथून पुढं प्रश्न आला तर चुकायला नको. 46 नंबर काय महाराष्ट्रातील खालीपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प. आता काल हायड्रो पॉवर प्लांट विचारला होता. आज काय विचारले हायड्रो पॉवर प्रोजेक्ट विचारला आहे का? आयोग खेळते ना तिथंच. तर कोयना आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आता डोंगर रांग बघा. चला रिपिटेशन PYQ चालू झालं. डोंगर रांग कालच विचारली होती. काय विचारली होती रे? विचारलं होतं ना कृष्णा आणि याच्यामध्ये काय आहे कृष्णा आणि भीमाच्या मध्ये कोणते डोंगर रांग आहे. आजच विचारले सगळे डोंगर रांगा. तर बघा काय आहे डोंगर रांगा तुम्हाला क्रम माहीत पाहिजे. अजिंठा सातमाळा हरिश्चंद्र शंभू आणि महादेव हा बेसिकचा पार्ट आहे. तुम्हाला 100% माहीत पाहिजे. वरून खाली सगळ्या नद्या सहित माहीत पाहिजे. अजिंठा सातमाळा हरिश्चंद्र शंभू आणि महादेव हे सगळ्यांना माहीत असते. त्याच्यामुळे काय याच्या वेळ घालवणार नाही. पण दुसरा त्याचं पर्याय उत्तर आहे. फक्त याच्यामध्ये एक लक्षात ठेवा अजिंठा आधी सातमाळा नंतर आहे. आधी सातमाळा करू नका. ठीक आहे. अजिंठा आधी नंतर सातमाळा आहे हे माहीत पाहिजे. PYQमध्ये त्यांनी तसं दिलेलं आहे. 48 नंबरचा क्वेश्चन कॅन्सल झाला आहे तरी पण तुम्हाला माहीत पाहिजे की काय कुठे सापडतं ते. बॉक्साईड तुम्हाला माहिती आहे इकडं कोकणाच्या भागामध्ये सापडतं. बेसिक चुनकडे ती वरच्या भागामध्ये सापडते यवतमाळ वगैरे किंवा तो जो विंध्यान रेंज आहे विंचू अशी ट्रिक आहे त्याची तर ते वर सापडते. हे पण तुम्हाला माहीत पाहिजे बेसिकचा पार्ट. चला 49 प्रश्न. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. ह्याच्यावर एकदम साधा प्रश्न असतो आणि दरवर्षी असा एक सिंपल प्रश्न देतात बघा ते. पर्जन्य छायेचा प्रदेश. एका सेकंदात उत्तर मारून निघून जायचं. पण काय होतं माहिती आहे का कधी एका सेकंदात मारणे येण्यामध्ये चुकून जातं. कारण की एकदम सिंपल प्रश्न असतात ते चुकतात. मग कळसुबाई सारखा प्रश्न असेल की कळसुबाई कुठे वेस्टर्न घाट का असं
वर सातपुडा रेंजमध्ये असे प्रश्न चुकतात. मग लक्षात ठेवा. तर हे पर्जन्यछायेचा प्रदेश कोणता आहे? पश्चिम महाराष्ट्र. फॉर्ममध्ये जाऊन चुकायचं नाही, वेस्टर्न महाराष्ट्र. ठीक आहे. 50वा जलविद्युत केंद्र. बघा झालं रिपिटेशन PYQचं. झालं की नाही मला सांगा. पहिलाच ऑप्शन भिरा. काल सांगितलं ना, भिरा भिवपुरी सांगितलेलं काल, आठवते का? रायगडमध्ये येते. काल सांगितलंय PYQ असे पाठ पाहिजे. जरी केले नसले कालचा व्हिडिओ तरी तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा, पण PYQ परफेक्टच पाहिजे. भिरा रायगड. भिरा रायगड 1ला 2 लावा. सगळे 3 ठिकाणी लावून दिले त्यांनी. एक तर ऑप्शन आपला कट झाला, चौथा 4 नंबरचा. त्यानंतर आता हे तुम्हाला माहीत पाहिजे, भंडारदरा कुठं आहे, उजनी कुठं आहे. तुम्ही ज्या ज्या भागातून असेल, समजा महाराष्ट्रातून आहे तुम्ही, नगरमधून असेल तर तुम्हाला माहीत असते भंडारदरा कुठं आहे. सोलापूरचे तुम्ही असेल तर उजनी आहे, तुम्हाला सोलापूरमध्ये माहिती आहे. ठीक आहे. पण त्याची आता नावं करून जावा. त्याची नावं बऱ्याच ठिकाणी बदललेली आहे. राघोजी भांडारकर वगैरे भंडारदराचं नाव केलं आहे. उजनीचं नाव यशवंत सागर केलेलं आहे. ठीक आहे. वीर धरण पुण्यामध्ये आहे. ठीक आहे. आता भिरा रायगडमध्ये हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि भिरा भिवपुरी जे बघितलं होतं त्याचं 2 नंबरचा पर्याय त्याचं उत्तर आहे 50 नंबर. 51वा क्वेश्चन बघा. सेन्ससवर प्रश्न विचारला आहे. सेन्सस ॲज अ सेपरेट टॉपिक ट्रीट करायचा आहे तुम्ही. सेन्ससला सेपरेट, जनगणनेला सेपरेट टॉपिक म्हणूनच ट्रीट करायचा आहे. तो भूगोलात पण नाही, इकॉनॉमीत पण नाही म्हणायचं. हा एक वेगळाच विषय आहे राज्यसेवेचा. कारण भयानक प्रश्न आहेत. 3-3, 4-4 प्रश्न बघा. 100पैकी जर 3-3, 4-4 प्रश्न येत असेल पॉप्युलेशनवर तर तो सेपरेट टॉपिकच आहे ना. एवढे तर एन्शियंट मेडिवल हिस्ट्रीवर पण प्रश्न येत नाहीत. लोकसंख्येवर प्रश्न विचारतात ते. त्याच्यामुळे ते परफेक्ट करायचं आणि विसरणारा पण भाग आहे तो. आता 2011च्या सेन्ससनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या एकदम सिंपल प्रश्न विचारला आहे. त्याच्यामध्ये एक तुम्हाला ट्रिक सांगतो मी. 1, 2, 3, 7मध्ये घालायचं आणि 4. 1, 2, 3, 4 जर असं आलं तर काय म्हणायचं, सिक्वेन्सनं जर आलं तर ती लोकसंख्या आहे म्हणायचं महाराष्ट्राची. 1, 2, 3, 4 बघा. त्याचं उत्तर पहिलाच ऑप्शन आहे. तर बघा 1, 2, 3 आणि 4 हे लाईन नाही तर कोणत्याच ऑप्शनमध्ये नाही आहे. 11, 13 असं 1, 1, 3 डायरेक्ट दिलं आहे. 1, 3 दिलं आहे, 1, 3 दिलं आहे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या ऑप्शनमध्ये. मग लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एकदम सोपं करून देतोय सगळा आकडा पाठ करण्यापेक्षा. तरी पण तुम्हाला सगळा आकडा पाठच पाहिजे. 11,23,74,333. 333. चला 52 क्वेश्चन. आता असे प्रश्न शक्यतो विचारत नाही ते, तरी पण बघा विचारला तर चुकायला नको. तर हा कोणता भाग आहे असं विचारलेला आहे. तर कोणता एरिया? हा धुळे जिल्हा आहे. धुळे जिल्हा आहे विचारला. धुळे जिल्हा आहे. बघून घ्या. नाशिक विभागामधला हा धुळे जिल्हा आहे. मॅप रिडिंग जर चांगला आहे त्याला जमतं येते क्वेश्चन. आता जोड्या लावा. हा असा प्रश्न बघा. हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे, पण याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पुळण विचारलेला आहे त्यांनी. बीचेस, कारण यावर्षी बीचेस इम्पॉर्टंट आहेत. बीचेस येऊ शकतात. तर उभा दांडा कुठे आहे सांगतो तुम्हाला. सिंधुदुर्गमध्ये उभा दांडा आहे. हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे, कारण याच्यामध्ये काय झालं सांगतो तुम्हाला. नंदगाव रायगडमध्ये, मुरुड तालुक्यामध्ये, मारवे मुंबईमध्ये आणि सातपाटी पालघरमध्ये. आणि इथं ठाणे दिलं होतं त्यांनी, तिथं ते पालघर होतं त्याच्यामुळे तो क्वेश्चन चुकला होता. तर हा कॅन्सल झाला होता क्वेश्चन. सातपाटी हे पालघरमध्ये. तर बाकीचे तर 3 लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न आला तर आता चुकायला नको. 54. खालीलपैकी कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे? अक्षवृत्त विस्तार कोणता बरोबर आहे विचारले. महाराष्ट्राचा. कोणता बरोबर आहे रे महाराष्ट्राचा? महाराष्ट्राचा कोणता बरोबर आहे माहीत पाहिजे तुम्हाला. 15 अधिक 7 22 असते असं लक्षात ठेवा. 15 अधिक 7 22 असते. ठीक आहे. पब्लिक अकाउंट कमिटी लक्षात ठेवायची. पब्लिक अकाउंट कमिटी आठवते का? 15 आणि 7 मेंबर असतात बघा. त्यात राज्यसभा आणि लोकसभा जे मिळून 22 टोटल मेंबर असतात. तर 15, 7 आहे. 15 अधिक 7 22. पण आता इथं अजून डिटेल त्यांनी विचारले. आता 15, 7 आहे म्हणल्यावर 22 आहे म्हणल्यावर आता ह्याच्यात फसवलं काय त्यांनी, नॉर्थ साऊथ केले. आता आपल्याला माहिती आहे की रे इक्वेटरच्या वरच आहे आपण. हे एवढं तर बेसिक कळतं का नाही तुम्ही इथपर्यंत आलाय म्हणजे. 1 आणि 3मध्ये उत्तर असणार आहे ऑब्व्हियसली, आणि नॉर्थमध्येच असणार आहे. तर 1 आणि 3मध्ये एकदम डिटेल विचारलं आहे. कन्फ्युजन झालं तर त्याच्यामुळे काय करायचं अशा वेळी, मग भगवान भरोसे मार दो तुक्का, लग गया तो तुम्हारा, नाही तो मर गया असं होणार आहे. ठीक आहे. लागला तर लागला. तर 54चा 1 नंबर पर्याय. जर डिटेल माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आता पण इथून पुढे आलं तर चुकायला नको. 15 डिग्री 44 सेकंद आणि 22 डिग्री 6 सेकंद. आता मेंदूमध्ये कोरोना ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर इज इन महाराष्ट्र फ्लोज थ्रू रिफ्ट व्हॅली? खसदरीतून वाहणारी नदी कोणती आहे महाराष्ट्रातली असं विचारलेलं आहे. आपल्याला माहिती आहे नर्मदा आणि तापी 2च नद्या आहेत ज्या इकडं खसदरीतून वाहतात महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. तर घटप्रभा नाही आहे, कृष्णा नाही, गोदावरी नाही आहे, तर तापी आहे. चला 56. भारताच्या आयात भागीदारी. आता आयात भागीदारी म्हणजे इम्पोर्टमध्ये कोणाचं जास्त इम्पोर्ट असं विचारलं आहे. 2016-17चा डाटा विचारला आहे. पण तुम्हाला आता काय लक्षात ठेवायचं रे, करंटचा डाटा लक्षात ठेवायचा आहे. इम्पोर्ट कुठून जास्त आहे तर लक्षात ठेवा, चायनामधून अजून पण आपण सगळ्यात जास्त इम्पोर्ट करतो. त्यानंतर रशियामधून करतो. त्यानंतर युनायटेड अरब इमिग्रेट्स म्हणजे UAE मधून करतो. आणि एक्सपोर्ट कुठं सगळ्यात जास्त करतो? USA, त्यानंतर UAE आणि 3 नंबरला नेदरलँड. तर लिहून घेत असेल तर लिहून घ्या. ठीक आहे.
त्यानंतर बघा 57वा प्रश्न, म्हणजे आता जुना कंटेंट आहे त्यामुळे हा प्रश्नावर आता काही उत्तर मागण्यात काही अर्थ नाही तुम्ही सुद्धा. आता त्या पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. पण 57 जननी सुरक्षा योजना, योजनेवर प्रश्न येतो हमखास. 2 प्रश्न असतात, 1 किंवा 2, त्यामुळे योजना परफेक्ट करून जावा. सिंपल प्रश्न असतात, बेसिक वर चुकवलेलं असतं त्यांनी. आता जननी, आता इथं नीट प्रश्न वाचायचा आहे बघा. कधी कधी काय होतं सर, तुम्ही काय करता, नीट वाचत नाही आणि उत्तर चुकतं. जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत डॅश याबरोबर दिली जाते. याबरोबर दिली जाते म्हणले. दवाखान्यातील बाळातपणाच्या संख्येत वाढ, काय म्हणजे त्या रिकामी जागेत बसते का बघा बरे. दवाखान्यातील बाळांपणाच्या संख्येत वाढ याबरोबर दिली जाते. अरे ते मॅचेस होत नाही ना, ग्रामरच बसत नाही, त्यामुळे पहिला ऑप्शन गेला. बाळातपण आणि बाळातपणाच्या नंतरची दक्षता याबरोबर दिली जाते, यासाठी दिली जाते. ठीक आहे. आणि गरीब स्त्रिया ज्यांचे दवाखान्यात बाळात होण्याचे प्रमाण कमी आहे त्यावर अधिक भर, म्हणजे एक मॅच होत नाही, त्याच्यामुळं एकच काहीतरी उत्तर असणार आहे. 2 नंबरचा उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. तर 2 नंबरचं उत्तर आहे, ऑल ऑफ द अबव मारायचा. चाल आता याबरोबर दिली जाते म्हणजे काय रे, एकाच गोष्टीच्या कुठल्या तरी दिली जाणार आहे, त्याच्यामुळे तो ऑल ऑफ द अबव मारायची. तुम्ही चूक करू नका, गोड चूक असेल ते. चला 58, थॉमस पिकेटीचे पुस्तक कॅपिटल 2013 खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते. तर कशाचे करते ते, विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय. लक्षात ठेवा, जर इथून पुढे आला तर त्याचा आहे. कशा इनइक्वलिटीबद्दल आहे, डेव्हलप कंट्रीमध्ये इनइक्वलिटी जी आहे त्याच्याबद्दल ते बोलतो. काय उत्तर असणार आहे मग त्याचं, सी. 59 नंबर बघा. दारिद्र्य मापनासंदर्भात तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या होत्या. काय केलं तरी, तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती 100% प्रश्न. काय प्रश्न, तर लक्षात ठेवा, दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे. ठीक आहे, बरोबर आहे, काय चुकीचं नव्हतं त्याच्यामध्ये. दारिद्र्य रेषा उष्मांका आधारित न ठेवणे, म्हणजे कॅलरी बेस जे आहे ते त्याच्यापासून दूर जावं म्हणले होते तुम्ही, फक्त कॅलरीवर. तो आता ते आउटडेटेड झाले. दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळे वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे. शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे. तर इथं सर्व वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. आपल्याला माहिती आहे 21% पॉवर्टी सांगितली होती तेंडुलकर समितीने आणि 29% कोणी सांगितलेली, रंगराजन समिती. मी इकॉनॉमीच्या सेशनमध्ये ते म्हणजे एवढा लागणारा डाटा आहे तेवढा सगळा घेतलेला आहे यूट्यूबला. ठीक आहे. तर 60 नंबरचा क्वेश्चन बघा. आर्थिक सुधारणानंतर 1990 ते 2012 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर, आता बघा उत्पादनाचा दर मागच्या वर्षी पण शेतीवर विचारला होता त्यांनी, ॲव्हरेज पण विचारलं होतं. आणि बघा GDPची ग्रोथ रेट जी आहे त्याच्यावर त्यांचा कायम फोकस आहे. तर कसं त्यांनी कन्सेप्च्युअल विचारलं, अवघड नाही विचारला. तर 90 पासून ते 2012पर्यंत कसं वाढत चाललं की काय झालं असं विचारलं. स्थिर आहे, घटते, वाढते की वरीलपैकी कोणती नाही. तर आपल्याला माहिती आहे आपला देश वाढतच चालला आहे. हमारा देश आगे बढ़ रहा है. 1990-91 पासून LPG रिफॉर्म झाले, मग आपला वाढतीच आहे आपली GDPची ग्रोथ. परत बघा श्रमशक्ती, काल पण प्रश्न होता श्रमशक्तीवर. तर बघा NSSनुसार श्रमशक्ती म्हणजे काय, अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत ना, अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळालेला आहे. श्रमशक्तीमध्ये दोन्ही पण असतात. अनएम्प्लॉईड आपण पण आहे ना, आपल्यामध्ये पण शक्ती आहे ना श्रमशक्ती करण्याची आहे, पण आपण रोजगार शोधतोय. MPSC UPSC वाले रोजगार शोधतायत, श्रमशक्ती आहेत ना, पण ते पण इन्क्लूड होणार आहेत आणि ज्यांना रोजगार मिळाला आहे ते पण इन्क्लूड होणार, दोन्ही पण होणार आहेत. त्यामुळं दोन्ही बरोबर आहे. तर 4था पर्याय याचा. 62वा क्वेश्चन बघा. व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2000 ठीक आहे. तर व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो. तर कोणत्या बाबींचा विचार केला जातो, निधीवरील खर्च, रेपो रेट, रोकड राखता प्रमाण ठेवण्यासाठी येणारा खर्च आणि कमीत कमी परतावा. म्हणजे आता हे तुम्हाला कळणार नाही. कॉस्ट ऑफ फंड, रेपो रेट, कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRR आणि मिनिमम रेट ऑफ रिटर्न. हे जरा इंग्लिशमध्ये बरं वाटते, ह्याच्यामध्ये रेपो रेट नाही एवढं लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस जर तुम्ही असता तरी तो वरील सर्व मारलं असतं मला माहिती आहे, पण 2010नुसार रेपो रेट त्याच्यामध्ये नाही आहे. ACD त्याचं उत्तर आहे आणि ते कोलॅटरल डॅमेजमध्ये जातो. एखादा चुकतो ऑल ऑफ द अबव मारा गेलो. ठीक आहे. तर आपण प्रॅक्टिकली अप्रोचनं जाणार आहे की हा चुकणार आहे बाबा, चुकू शकतो हा पेपरमध्ये आपला, पण आपण आपलं लॉजिक सोडणार नाही. बघा मुद्रा योजनेचे उद्दिष्ट, असंघटित मुद्रा योजना आली का, काल पण विचारली होती बघा. 2015ची 15 का 16 होतं, कमेंटमध्ये सांगा मला. 2015 का 16 होतं मुद्रा योजना. योजनेचे उद्दिष्ट असंघटित नोंदणीकृत छोट्या उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करणे. बरोबर आहे.
मिसिंग मिडल म्हणजे छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे. बरोबर आहे, ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे. 64 भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये कशाचा समावेश होतो? आता मला सांगा, हा जर भांडवली अर्थसंकल्प असेल तर कशाचा समावेश होणार आहे रे? अंदाजित प्राप्ती अंदाजित खर्च, भांडवली प्राप्ती भांडवली खर्च, महसूल प्राप्ती महसूल खर्च आणि वरीलपैकी सर्व म्हणते. पण मला सांगा, इथं भांडवल दिले पण उत्तरामध्ये भांडवल पाहिजे ना, त्याच्यामुळे डायरेक्टच उत्तर म्हणजे असे डायरेक्ट फुलटॉस बॉल मारून द्यायचे याच्या बाहेर, स्टेडियमच्या बाहेर. ठीक आहे, भांडवल. 65वा प्रश्न बघा, भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? मगाशी सांगितलं तुम्हाला, काय नाही आठवलं की मेरा प्यारा महाराष्ट्र मारून द्यायचं, उत्तर येऊन जाते. जरी नाही आलं तरी पण सगळ्यांचं चुकणार आहे. जर समजा करंट अफेअरमध्ये तुम्ही वाचलेलं असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर माहीत असेल, जर माहीत नसेल तर महाराष्ट्र मारणार तुम्ही, तर अग्रेसर आहे महाराष्ट्र मारून देणार तुम्ही. 66 1983 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वांमध्ये कोणत्या देयता सर्वाधिक अधिक होत्या? म्हणजे कोणत्या लायबिलिटी होत्या सगळ्यात जास्त? मला सांगा, इथं विचारलं आहे लायबिलिटी म्हणजे दायित्व जर विचारलं असेल तर उत्तरामध्ये देयता पाहिजे ना. ऑप्शन बघा रे, बाह्य देयता, अंतर्गत कर्ज, अंतर्गत देयता आणि रिझर्व्ह बँकेचं काही फंड अँड डिपॉझिट काय असेल ते काय. पण बघा आता देयता म्हणजे पहिलं ध्यान तुमचं देयतावर जायला पाहिजे आणि पॅटर्न फॉलो होतोय. आपण PYQच्या मार्फत उगीच ढगात गोळ्या नाही मारत आपण. बाह्य देयता, अंतर्गत देयता. आणि तुम्हाला हे तर माहिती असेल की आपल्यात इंटरनल जे लायबिलिटी आहेत त्या खूप जास्त आहेत. ठीक आहे, हा बेसिकचा पार्ट आहे. चला 67 लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय असतं रे? अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद. बरोबर आहे. आता ह्याच्यात असा पण पुढे जाऊन प्रश्न विचारला होता बघा. आता PYQ कसे मॅटर करतात, पुढे जाऊन त्यांनी विचारलं होतं महाराष्ट्रात कधी जेंडर बजेटिंग चालू झालं, तर 2013 त्याचं उत्तर होतं. आठवते का? 2013 त्याचं उत्तर होतं. ओडिसानं सगळ्यात आधी जेंडर बजेटिंग चालू केले 2004मध्ये. हे पण लक्षात ठेवा. लिंग अंदाजपत्रक ते पण महत्त्वाचं आहे, जेंडर बजेटिंग. 68 बघा, आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकांमध्ये वस्तू करांवरील भर वाढला होता. बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? चुकीचं विचारलं त्यांनी विधान. आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकांमध्ये काय झालेलं होतं रे? वाढला होता ना. पहिलं बरोबर आहे. त्यांचा वस्तू करांचा केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पादनामध्ये 1990 ते 91 84% हिस्सा होता. आता मला काय माहितीच नाही किती टक्के हिस्सा होता. ठीक आहे बाबा, मला काय माहीत नाही. अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नाचे गुणोत्तर 2016-17मध्ये 51.-- इतके होते. काय का असे ना, मला काय माहिती नाही. आता मला काहीच माहीत नाही, काय करू? पेपरमध्ये काय समजे ना, चुकीचं विचारले. वरील सर्व मारू का? अरे जर सगळं चुकीचं असतं तर त्यानं कशाला रे प्रश्न काढला असता? तो काय पागल आहे का तिथं बसून तुम्हाला सगळे चुकीचे ऑप्शन द्यायला? असं फार कमी ऑप्शनमध्ये असतं बरं का. त्याच्यामुळे सगळे चुकीचे असं कधीच पकडायचं नाही. ठीक आहे, बरोबर पकडून चालायचं. मग आता आपण मला माहीत नाही, मला येत नाही, मग मी नाकारणार किती रे? फार कमी. आयोगानं मला सांगितले जरा कमीच नाकारत जा. 4 नंबरचं उत्तर मारून द्यायचं, कोणतेही नाही म्हणायचं, मला काय माहीत नाही म्हणायचं, कोणतेही नाही म्हणणार आणि उत्तर बरोबर येणार तुमचं. तर 4 नंबरचा पर्याय त्याचं उत्तर आहे. हे लॉजिक आहे, हे PYQ आहे. ठीक आहे. तर हे काय तुम्हाला पुस्तकात कुणी कवर केले रे? कोणी कवर केले का पुस्तकात? म्हणजे इकॉनॉमीचा किती महारथी असला तरी तो तुम्हाला हे कवर करणार आहे का इकॉनॉमीमध्ये? नाही होणार ना. ते हे लॉजिक PYQमधून हेच प्रश्न बरोबर आणायचे आहेत. वरचे जे 7, 8, 9 असतात ते प्रश्न, जे कट ऑफ क्लिअर करायला हेल्प करतात आपल्याला, ते प्रश्न बरोबर आणायचे आपल्याला PYQमधून. कितीही वाचा, कितीही अभ्यास करा, काय उपयोग नाही जर PYQ नसेल तर. बिगर अनुसूचित 69 प्रश्न बघा. बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या कोणत्या शेड्यूलमध्ये नाहीत असं म्हणले, कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट नाहीत. कोणत्या रे? दुसरी सूची आपल्याला माहिती आहे, बेसिकचा पार्ट आहे. मध्यावधी राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश काय असतो रे? मीडियम टर्म जे फिस्कल रिफॉर्म असतं त्याचं टार्गेट काय असतं असं विचारलेलं आहे. तर काय आहे याच्यामध्ये बघा, पहिलं वाचा. कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटवणे. ठीक आहे, कर्ज काय करायचं आहे? घटवायचं आपल्याला. परत राजकोषीय तुटीत वाढ करणे. आता तुटीत वाढ करणार आहे का रे? तुटीत वाढ करणार आहे तुम्ही? फिस्कल डिफिसिट हे कोणत्या राजकोषीय ही सुधारणा आहे का आपली?
फिजिकल डिपॉझिट पेपर बरोबर बोलायचं आहे, डिस्कस करायचं आहे, पेपरला सांगायचं आहे अरे फिजिकल डिपॉझिट हे असणार आहे का, राजकोषीय तुटीत वाढ करणं हे आमचं धोरण असणार आहे का? नाही. बी चुकीचा झाला. बी चुकीचा झाल्यावर कोणते ऑप्शन गेले बघा, निम्म्यावर आला तुम्ही सी आणि डी. आणि असंही सी आणि डी मला माहीत जरी नसतं तरी पण मी किती कमी नाकारलं असतं ना सी आणि डी. सी आणि डीमध्येच मारलं असतं, मला घेणं देणंच नाही तुमचं. पण सी आणि डी. आता इथं काय होतं माहिती आहे का, सॉरी इथं प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मी इथे कन्फ्यूजमध्ये बोललो. पण एक लक्षात ठेवा, इथे एम विचारलं. एम आता एक ट्रिक सांगतो तुम्हाला. एम ज्यावेळेस असतं ना, एम हे एम एकच असतं. एम हे एकच असतं. एम कधी पण आयोगानं तुम्हाला एम विचारू द्या, एकच लिहायचं. तर सी आणि डी ह्याच्यामध्ये तुम्ही मारायचं, कारण एम आहे ना ते. बघा अंतिम उद्देश विचारला आहे आणि अंतिम उद्देश एकच असतो, परीक्षा पास करणे हाच अंतिम उद्देश, म्हणजे एकच आहे ना. ठीक आहे, असंच असतं अंतिम उद्देशचं. हे पण PYQचं लॉजिक आहे. अल्टिमेट एम जर विचारलं तर एकच असतं. तर अशा वेळी त्याचं सी उत्तर आहे. रिड्यूस करंट अकाउंट डेफिसिट हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे काय, चालू खात्यावरील तूट आपल्याला कमी करायचे, हे त्याचं उत्तर आहे. चला सायन्स चालू झालं इथून पुढं. चला सायन्स रेनबो ब्युटिफुल. आता इंग्लिशमध्ये मी सांगणार आहे. आता इथं मला नाही वाटत कोणी मराठीत सायन्सची तयारी करत असेल बाबा, कारण मराठीत फार कठीण आहे सायन्स. चला, द ब्युटिफुल रेनबो सीन इन द स्काय इन द रेनी सीझन इज रिझल्ट ऑफ फॉलोइंग फेनॉमेनॉन. कशाचा तो रिझल्ट आहे असं म्हणलं आहे. तर रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, इंटरनल रिफ्लेक्शन आणि एक्सटर्नल रिफ्लेक्शन. आता एक्सटर्नल रिफ्लेक्शन कुठं ऐकलं का तुम्ही, जगाच्या पाठीवर जाऊन कुठं एक्सटर्नल रिफ्लेक्शन कुठं ऐकलंय का तुम्ही? डी तर कटच करणार आहे ना, गेले ना तिसरा आणि चौथा ऑप्शन एक्सटर्नल रिफ्लेक्शन. राहिलं काय, AB आणि ABC. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, मॅक्सिमम ऑप्शन मारून देणार ABC, जरी माहीत नसेल तरी. पण तुम्हाला माहीत पाहिजे, हा बेसिकचा पार्ट आहे. रिफ्रॅक्शन, इंटरनल रिफ्लेक्शन आणि डिस्पर्शन असं होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर ते पण महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन 2 वेळा होतं, इंटरनल रिफ्लेक्शन होतं आणि डिस्पर्शन पण होत असते. तिन्ही पण गोष्टी घडतात कशामध्ये, रेनबोमध्ये. तुम्ही बघता ते 72वा क्वेश्चन बघा. साऊंड वेव्ह विचारलेलं आहे त्यांनी. साऊंड वेव्हबद्दल काय बरोबर आहे विचारलेलं आहे. साऊंड वेव्ह जरा ट्रान्सफर वेव्ह, ट्रान्सवर्स आहेत का या, ट्रान्सवर्स आहेत का? ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडनलमध्ये फरक कळला पाहिजे. ट्रान्सफर वेव्ह ज्या असतात त्या परपेंडिक्युलर ट्रॅव्हल करतात, जे लाईन आहे त्याला, आणि लॉन्जिट्युडनल असतात त्या पॅरल करतात. आता साऊंड वेव्ह आहेत त्या लॉन्जिट्युडनल वेव्ह आहेत, त्यामुळे पहिलं चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑडिबल साऊंड वेव्ह हॅव अ फ्रिक्वेन्सी रेंज ऑफ 20 किलोहर्ट्ज म्हणले त्यांनी. 20 किलोहर्ट्ज. 20 किलोहर्ट्ज म्हणजे किती झाले रे, आणि त्याच्यावर आपलं म्हणजे 20,000 हर्ट किती झालं ते. आपली रेंज किती असते, 20 ते 20,000पर्यंत रेंज असते. आणि आपल्याला ऑडिबल आहे का ते, मग ऐकू येणारी ऐकू येतच ना आपल्याला तेवढं 20,000च्या वर. ठीक आहे, ते वटवागुळ वगैरे त्यांना ऐकू येतं. त्याच्यामुळे हे बी पण चुकीचं आहे. त्यामुळे नीट वाचायचं, नीट बघायचं. किलो दिलं आहे तिथं, हर्ट वगैरे बरोबर करून जाचाल. त्यामुळे हे पण चुकीचं आहे. ब पण चुकीचं आहे. गेला पहिला ऑप्शन गेला, तिसरा ऑप्शन गेला, राहिला AC आणि CD. तर साऊंड वेव्हला मीडियम लागतं, हे तुम्हाला बेसिकचा पार्ट आहे, माहीत पाहिजे. सी तर उत्तरामध्ये येणार आहे, दोन्ही पण सी आहे. आणि नॉन पिरियॉडिक साऊंड वेव्हज आर टर्म्ड एज नॉइस, म्हणजे नॉन पिरियॉडिक जे असतात ते तुम्हाला नॉइस म्हणजे आता मराठीत जर वाचलं, अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ म्हटले जाते. बरोबर आहे ना रे, त्या अनियतकालिकच आहेत ना, त्याच्यामुळे ते गोंधळच असणार आहेत. लॉजिकचा भाग आहे. CD उत्तर येणार आहे, चुकायचं नाही. 73 काय विचारलंय, लाईट रे चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन इट पासेस फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनादर. हे बरोबर आहे. आणि वेलोसिटी ऑफ लाईट इज डिफरंट इन डिफरंट मीडियम. वेलोसिटी जी असते लाईटची ती वेगवेगळ्या मीडियममध्ये वेगवेगळी असते. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि त्याचं ते एक्सप्लेनेशन पण बरोबर आहे. पहिलं ऑप्शन आहे त्याचा. चला पुढं. थर्ड शेल ऑफ अन ॲटम कॅन हॅव मॅक्सिमम ऑफ काय, अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात. बघा बरं, पहिल्यात किती असतात, 2, दुसऱ्यात 8, तिसऱ्यात 18 आणि चौथ्यात 32. एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर, आता हे थोडासा ह्याचा पार्ट आहे, कॅल्क्युलेशनचा भाग आहे. तर त्याला तुम्हाला काय करायचं होतं, LCM काढायचा होता. 12नं प्रत्येकाला बघायचं होतं या 2, 3, 4मध्ये. नंतर बघून घ्या तुम्ही. तर त्याचं 1 नंबरचं उत्तर आहे. ते प्रॉब्लेम आहे, त्यामुळे इथं सोडवू शकत नाही आपण. 76, आणि कारण हे ऑडिओ रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळे तुम्हाला पण मिनिट सांगू शकत नाही. 76 बघा, 76ला 2 नंबरचं उत्तर आहे. सोडियम आणि क्लोरीनचं विचारलं आहे त्यांनी. ज्या टायमिंगला आपण ट्रान्सफर करतो त्या टायमिंगला, तर हे कॅथोडवर सोडियम डिपॉझिट होतं, दुसरा पर्याय त्याचा, आणि क्लोरीन ॲनोडवर होतं डिपॉझिट. ठीक आहे. 77 बघा, प्लॅटी एलिमेंटस
कालच कालच्या याच्यामध्ये प्रश्न बघितला आपण. काय बघितलं रे, लिव्हर फ्ल्यूक बघितलं होतं ना, लास्ट इयर बघितलेलं प्लॅटी हेल्मेंटस आहे ते. तर लिव्हर फ्ल्यूक जे आहे ते प्लॅटी हेल्मेंटस आहे. त्याचे आता प्लॅटी हेल्मेंटचे काय विचारले, त्यांचे फीचर विचारले. त्याच्यामुळे प्लॅटी हेल्मेंटस नीट वाचून जावा. काय माहिती आला तर पेपरमध्ये काय करणार. फ्लॅटवर्म्स ट्रिप्लोप्लास्टिक असतात ते, आणि ऑसिलोमेटस असतात. कसे असतात, पहिलंच उत्तर आहे त्याचं. फ्लॅट वर्म्स असतात, ट्रिप्लोप्लास्टिक असतात आणि ऑसिलोमेट असतात. आता तुम्ही तर डिप्लोप्लास्टिक तर लिहिणार नाही पर्यायामध्ये, डिप्लो तर लिहिणार नाही. का लिहिणार नाही रे, कारण 3 ठिकाणी ट्रिप्लोप्लास्टिक दिले, मी कशाला डिप्लोप्लास्टिक लिहू. ठीक आहे. आता फ्लॅटवर्म आहे ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि ऑसिलोमेट आहेत. का ऑसिलोमेट लिहिणार रे तुम्ही, कारण 2 ठिकाणी ऑसिलोमेट आहेत ना. 2 ठिकाणी ऑसिलोमेट दिलं आहे त्यांनी, त्यामुळे मी 1 आणि 2मध्ये रिस्क घ्यायची असेल तर. ठीक आहे. आणि ट्रिप्लोप्लास्टिक आहे हे कशावर मी कन्फर्म केलं, तर 3 ठिकाणी ट्रिप्लोप्लास्टिक दिले. म्हणजे जर काय माहीत नसेल तरी पण बघा, LCMची मेथड लागू झाली. 78. हाऊ मेनी पॅरेंट्स आर रिक्वायर्ड ड्युरिंग बायनरी फ्युजन ऑफ अमेबा. एकच अमेबा असतो, आपल्यासारखं नाही 2 पॅरेंट आणि 1 मुलगा तयार झाला किंवा 1 मुलगी तयार झाली, असं नाही. तर अमेबामध्ये 1 लाख डिवाईड केलं की 2 तयार होतात. जबरदस्त सिस्टम आहे त्यांची. आणि कुफरच्या पेशीमध्ये पेशी कुठं आढळतात रे, कशामध्ये, कफर सेल असतात ते कशामध्ये आढळतात, तर ब्रेनमध्ये आढळतात का, नाही. किडनीत नाही. लिव्हर, बरोबर आहे, लिव्हरमध्ये आढळतात कफर. असेच काल एक सबम्युकोसामध्ये डिओडिनमचा प्रश्न विचारलेला होता बघा. असे युनिक प्रश्न विचारतात ते. तर ती कोणती सेल होते, ते तिथं कोणत्या ग्रंथी वगैरे, असं ते प्रश्न विचारतात. तर तसा एक फोकस राहू द्या त्याच्यावर वाचताना तुम्ही बायोलॉजी. आता विच ऑफ द फॉलोइंग थिंग शुड बी कन्सिडर्ड इम्पॉर्टंट वाईल युझिंग इन्सेक्टिसाइड. काल पण इन्सेक्टिसाइडवर प्रश्न होता. कीटकनाशकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींना प्रामुख्याने विचार करावा. तर बघा, काय विचार केला पाहिजे तुम्ही, कीटकनाशक प्रकारची योग्य निवड, बरोबर आहे, योग्य निवड केलीच पाहिजे. कीटकनाशकाची कार्यक्षमता, त्याशिवाय तुम्ही विकत घेणार आहे का ते. कीटकनाशकाची मात्रा, किती मात्रा टाकायचं हे पण माहीत पाहिजे ना. कीटकनाशकाचा रंग, अरे तुम्हाला काय रंग खेळायला काय तिथं हे आहे का, रंगपंचमी आहे का, नाही ना, काय संबंध आहे त्याचा. रंगपंचमी तिथं नाही, त्यामुळे रंग डी कुठून टाकायचं, नाही तर तुम्ही ऑल ऑफ द मारायला जाचाल. रंगाचा रंग विचार करता का तुम्ही, हां ठीक आहे याचा कीटकनाशक आहे, हे जरा याचा लाल रंग आहे, लाल नाही मला आवडत, मी हिरवा असेल तरच घेतो. असं कधी झालं का रे, लॉजिकचा भाग आहे ना. एवढं तर आपल्याला सेन्स पाहिजे पेपर सोडवताना, की मी कलरचा विचार नाही करणार म्हणून या टायमिंगला इन्सेक्टिसाईड घेतो आहे, बरोबर ना. ठीक आहे, चला पुढं. 81 काय म्हणतं आहे रे, खालीलपैकी वनस्पतीमध्ये कोणता मूलद्रव्य त्याच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेलेला आहे. चुकीची पद्धत विचारलेली आहे. तर याच्यामध्ये इनकरेक्टली पेअर विचारले, तर बघा नायट्रोजन नाही, न्यूक्लिक ॲसिड, प्रोटीन, हार्मोन कोएन्झाईममध्ये कंपोनंट आहे, बरोबर आहे. मॅग्नेशियम हे क्लोरोफिलमध्ये असते, हे बरोबर आहे. फॉस्फरस हे न्यूक्लिक ॲसिड ATP किंवा कोएन्झाईममध्ये पण असते, हे पण बरोबर आहे. पण इथं सल्फर चुकीचं आहे. न्यूक्लिक ॲसिडमध्ये सल्फर नसतं आहे. तुम्हाला माहिती असेल तिथे फॉस्फोडायस्टर नावाचा बॉन्ड असतो, तर तो फॉस्फोडायस्टर बॉन्ड असतो त्याच्यामध्ये. फॉस्फरस असतं कशामध्ये, न्यूक्लिक ॲसिडमध्ये, सल्फर नाही. त्यामुळे 4 नंबर. आणि आपल्याला माहिती आहे चुकीचं खालूनच जायचं, चुकीचं म्हणलं की खालूनच जायचं, लक्षातच ठेवायचं. चुकीचं म्हणलं की खालीच कुठं तर लपवलेलं असते त्यांनी 3 किंवा 4मध्ये, इथं 4मध्ये लपवलं आहे. तर हे बघा 82 डॅडॅश हे सूक्ष्मजीवाणू म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम इज युजफुल फॉर असिम्बायोटिक, असहजीवी, असिम्बायोटिक विचारलं आहे त्यांनी. नायट्रोजन फिक्सेशन इन मोनोकॉट प्लांटमध्ये, तर त्याचं उत्तर ॲझॅटोबॅक्टर आहे, ॲझॅटोबॅक्टर. रायझोबियम जे असतं ते सिम्बायोटिकमध्ये असतं, ते नोड्यूल्स तयार करते, नोड्यूल्स गाठी तयार करते, गाठी, त्याच्यामुळं रायझोबियम नाही आहे, तर ॲझॅटोबॅक्टर आहे, लक्षात ठेवा. असहजीवी आहे पण ते. ठीक आहे. 83 नंबरचा बघा, न्यूट्रिएंट डेन्स फूड्स आर दोज दॅट प्रोव्हाइड बॉडी. जास्त पौष्टिक जे अन्नपदार्थ असतात ते काय असतात रे, शरीरास काय करतात, मॅक्सिमम मोठा जो ऑप्शन आहे तो मारून द्यायचा जर वेळ कमी असेल तर. पण अशा प्रश्नात वाचा, कारण असे फुलटॉस असते, तुम्हाला फुल मार्क देऊन जाणारे असतात. सबस्टॅन्शियल अमाऊंट ऑफ विटॅमिन्स, मिनरल्स. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यामधून भेटतात तुम्हाला. कॅलरी 2 नंबरचा पर्याय त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. 84 डॉट प्रोग्राम कशाबद्दल आहे, TB बद्दल आहे, माहीत पाहिजे तुम्हाला हे. ठीक आहे. TB बद्दल आहे. डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स त्याचा डॉट्सचा लॉंग फॉर्म आहे. 85 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग केमिकल सबस्टन्स, म्हणजे खालीलपैकी कोणता रासायनिक पदार्थ संवेदना वाहक म्हणून प्रमाणित केले आहे. म्हणजे काय, न्यूरोट्रान्समीटर कोणता आहे. तर आता तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही मूवी वगैरे बघत असेल किंवा काय माहिती असेल तुम्हाला, डोपामाइन डिटॉक्स असं ऐकलं असेल कुठेतरी आपण, तर ते डोपामाइन आहे, हे न्यूरोट्रान्समीटर हे तुम्हाला माहीत पाहिजे, डोपामाइन. आणि असं एकाच उत्तरामध्ये आहे 3 नंबरचा डायरेक्टच तुम्हाला, किंवा ॲड्रिनालिन जे आहे
ते डोपामाइन कशामध्ये, तुमचं जे लव हार्मोन वगैरे त्याला म्हटलं जातं बघा, तर डोपामाइन, तर ते ऑक्सिटोसिनला पण म्हणतात, डोपामाइनला पण म्हणतात. त्याच्यामुळं जनरल जर नॉलेज असेल तर तुम्हाला हे उत्तर येणार आहे. डोपामाइन 3 नंबरचा ए आणि बी त्याचं उत्तर आहे, बाकीचे नाहीत. ठीक आहे, बी एकाच ऑप्शनमध्ये ना. तर अशा रीतीने काय झालं, आपलं कवर झालं, 2019 कवर झालं. एकाच तासात आपण सगळे प्रश्न घेतले. आता इथं आपण हे घेत नाही, काय घेत नाही, मॅथ्स घेत नाही, कारण की त्याला सोडवावं लागतं आणि त्याच्यामध्ये माझी पण एक्सपर्ट नाही. उगी काहीतरी ओढून ताणून बसून बटजी बनवण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे, तर आपण काय करायचं आता, 2019 कंप्लीट झालं आणि तुमचं पण कालचं आणि आजचं, काल ज्यांनी बघितलं नाही त्यांनी डेफिनेटली कालचं पण बघा. PYQमधूनच तुम्हाला एज भेटणार आहे, जी तुम्हाला मार्क एक्स्ट्रा जे भेटणार आहे ते PYQमधूनच भेटणार आहेत.